morning. How are you all? Going good? So as you know की आपल्या आजचा जो डिस्कशनचा मेन जो पार्ट आहे इट इज अबाउट द आन्सर रायटिंग. जसं की एमपीएससीने आपला पॅटर्न चेंज केलेला आहे यावर्षीपासून. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न झालेला आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की त्याच्यात आन्सर कसे असावे किंवा आन्सर कसं लिहिण्यात यावं त्याच्यामध्ये, आणि त्याचं काय एक त्याची चौकट कशी असावी किंवा त्याची मांडणी कशी असावी, त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं, ह्याचं एक बेसिक जे आहे एक स्ट्रक्चर बेस डिस्कशन करण्यासाठी मी आलो. माझ्यानंतर एक अर्ध्या तासानंतर माझं जे डिस्कशन कंप्लीट होईल, त्यानंतर सर येऊन तुम्हाला त्याच्यावरती बाकीचे व्हॅल्यू ॲडिशन्स वगैरे जे आहेत ते डिस्कस करतील. सो बेसिकली आय विल गिव्ह यू अ जनरल आयडिया अबाउट आन्सर रायटिंग, की आन्सर रायटिंग कशी असावी. ठीक आहे. सो इन एनी क्वेश्चन ऑर एनी पेपर यू आर हॅव्हिंग अ डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स. मग डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स मध्ये क्वेश्चनचे प्रकार वेगवेगळे असू शकतात. पण कुठला पण युपीएससीचं जर आन्सर आपण बघायचं झालं तर त्या आन्सर मध्ये आन्सरचे 3 मेजर पार्ट्स आपल्याला पडतात. सो इन केस ऑफ आन्सर्स whenever we are going to write an answer, that answer has to be in a 3 different structures. One is a very first, that is introduction. Second part is your body part, and third, that is the conclusion, or in some cases we can say it as a way forward. उत्तराची सुरुवात इंट्रोडक्शनने होते. मधला जो मेन पार्ट आहे की ज्यात काय विचारलेलं आहे, क्रिटिकली अनालिसिस असेल किंवा डिस्कशन्स असेल किंवा त्याच्याशी रिगार्डिंग काही इलॉबरेट करायला सांगितले असेल, एखादी प्रोसेस असू शकते किंवा इकॉनॉमीचा एखादा पार्ट असू शकतो. तर त्या 3 पार्टमध्ये जे आन्सर आपल्याला लिहायला लागतं, तर सगळ्यात पहिल्यांदा इंट्रोडक्शन, बॉडी, अँड फायनली द कन्क्लुजन अँड द वे फॉरवर्ड. आता ह्याचा उद्देश काय आहे की हे 3 ह्याच्यात आन्सर आपण का लिहितो. बेसिकली इंट्रोडक्शन डील्स विथ द पास्ट फेनॉमेना ऑर द पास्ट, ज्या पण घटना आहेत, की जसं मी जॉग्राफी शिकवतो, जॉग्राफीमध्ये जर वेगनरच्या थेअरी बद्दल जर विचारलेलं असेल की भूपट्ट वहनाचा सिद्धांत काय आहे किंवा वेगनरची थेअरी काय आहे, क्रिटिकली अनालाइज द वेगनर्स थेअरी असं काही आलेलं असेल पॉईंट. सो वेगनर काय होता किंवा त्यांनी थेअरीमध्ये काय दिलेलं आहे, दॅट इज द इंट्रोडक्शन पार्ट. कधी दिली थेअरी, कशी दिली, कशाबद्दल होती, का होतं, वेगनरचं म्हणणं काय होतं की अच्छा ती थेअरी कशाशी रिलेटेड आहे, क्लायमेटच्या रिलेटेड आहे, थेअरी कशाशी रिलेटेड आहे, व्हेजिटेशनच्या रिलेटेड आहे, थेअरी कशाशी रिलेटेड आहे की या दोघां गोष्टींमुळे काय होते की कुठे ना कुठेतरी भूखंडांचं वहन होते किंवा कुठे ना कुठेतरी कॉन्टिनेंट्स काय आहेत ते मूव्ह करतात. सो दॅट इज द इंट्रोडक्शन पार्ट. दॅट इंट्रोडक्शन पार्ट डील्स विथ द पास्ट फेनॉमिना, की त्याचा आयडिया काय होता किंवा त्याचा बॅकड्रॉप काय होता. दॅट्स द इंट्रोडक्शन. देन कम्स द बॉडी. बॉडीमध्ये मेन जे आहे तुमचं आन्सर जे असतं ते बल्की आन्सर जे आहे त्याच्यामध्ये येतं बॉडीमध्ये. आणि फायनली बॉडी डील्स विथ दी प्रेझेंट फेनॉमिनास, केस स्टडीज ऑर एव्हरीथिंग व्हॉट कॅन यू से, की ज्याच्याबद्दल आहे त्या सगळ्या गोष्टी प्रेझेंट मधल्या बॉडी पार्ट मध्ये येतात. आणि फायनली कम्स टू द कन्क्लुजन पार्ट, अँड कन्क्लुजन डील्स विथ द फ्युचर ऍस्पेक्ट्स. ओके, हे झालं बेसिक स्केलेटन. स्केलेटन कशाचं? आन्सर रायटिंगचं. ओके, आता माझं जर डिस्कशनचं जर पॉईंट घेतला की ठीक आहे की आपल्याला जर समजा जॉग्रफीच्या रिलेटेड आन्सर्स रायटिंग झाली किंवा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड आन्सर रायटिंग झाली किंवा डिझास्टर मॅनेजमेंटच्या रिलेटेड आन्सर रायटिंग झाली, तर इथे हा जो सिलेबस आहे हा सिलेबस थोडासा फॅक्च्युअल होतोय, थोडासा थिओरिटिकल होत जातो. तर मग बऱ्याचदा सगळ्याच गोष्टी तुम्ही फॅक्ट्स वाईज लिहू शकत नाही, सगळ्याच गोष्टी तुम्ही थेअरी वाईज डिस्कस करू शकत नाही. की जसं पॉलिटीमध्ये जर एव्हरीथिंग डील्स विथ द आयदर केसेस किंवा एखाद्या फेनॉमिना किंवा त्याच्यात डायसी असते किंवा त्या डायकोटॉमीच्या बद्दल डिस्कशन्स करण्यात आलेले असतात, दॅट इज द पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये बल्की आन्सर लिहावे लागतात. जॉग्रफीमध्ये जे आन्सर्स आहेत किंवा एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मधले जे आन्सर्स आहेत त्याच्यामध्ये पॉइंटर सिस्टम्सचं युटिलायझेशन करावं लागतं. सो वेन एव्हर वी सेइंग की इफ आन्सर हॅज टू बी इन दिस 3 फॉर्म्स, तर त्या 3 फॉर्म्स मध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येक सब्जेक्ट वाईज, जसा एखादा सब्जेक्ट आहे, हिस्ट्री असेल तर हिस्ट्रीच्या अनुसरून आन्सर राहील, त्याचे काहीतरी वोकॅबलरी हिस्ट्रीची वेगळी राहते. जॉग्रफी असेल तर जॉग्रफीच्या अनुसरून तुमचे आन्सर जे असतील ते चेंज होत जातील, त्याची वोकॅबलरी वेगळी असणार आहे. ठीक आहे.
एथिक्स असेल तर एथिक्सची फिलॉसॉफिकल एक वोकॅब्युलरी राहील, त्याच्यामध्ये केस स्टडीज राहतील, पर्सनल एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये आपण ऍड करत जातो, केस स्टडीज ऍड करत जातो, त्याची एक वोकॅब्युलरी जी आहे ती कम्प्लिटली वेगळी होत जाते. पण प्रत्येक ठिकाणी काय ना, प्रत्येक सब्जेक्टची काहीतरी एक वोकॅब्युलरी आहे, अँड दॅट वोकॅब्युलरी गिव्स अन एक्स्ट्रा मार्क्स. ठीक आहे. जनरली ज्यावेळेस पण आपण डिस्कस करतो की हे आपण 3 स्ट्रक्चर का केलेले, बिकॉज 3 स्ट्रक्चर मध्येच युपीएससीची जी आहेत मार्किंग सिस्टीम जी आहे ती वर्क करते. ठीक. असं काय त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन साठी जवळपास इफ अ क्वेश्चन कम्स फ्रॉम दी 15 मार्क्स, 15 एमपीएससी यूपीएससी दोघांचे मी सेमच कन्सिडर करतोय, 15 मार्क्सचा जर एखादा क्वेश्चन आलेला आहे आणि 10 मार्क्सचा एक क्वेश्चन आलेला आहे, दोन्ही क्वेश्चन्स मध्ये इंट्रोडक्शन साठी जवळपास 2 मार्क्स जे आहेत, 2 ते 3 मार्क्स जे आहेत ते कन्सिडर करतात. त्यानंतर शेवटचा जो पॉइंट आहे दॅट इज द कन्क्लुजन. कन्क्लुजन मध्ये तुमचे जवळपास 2 ते 3 मार्क्स अगेन इथे असतात. मग 2-3 मार्क इकडून 2 इकडून 3 जर पकडले तर तुमचे 5 मार्क कुठे येत आहेत, इंट्रोडक्शन मध्ये येतात, आणि राहिलेले 10 मार्क कुठे आहेत, ते बॉडीमध्ये. बल्क पार्ट कुठला येतोय मग त्याच्यामध्ये, बॉडीचा येतो. सो बॉडी जी आहे एखाद्या अँसरची, ती बॉडी जी आहे ती हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन मार्क्स जे आहे, हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन इथे ठेवते. सो दॅट्स द बॉडी पार्ट अँड दॅट्स द अँसर रायटिंग वाला पार्ट. नाउ आता अँसर लिहावं कसं, अँसरची सुरुवात कशी करावी, किंवा अँसरला संपवावं कसं, किंवा त्याच्यामध्ये काय ऍडिशन्स असाव्यात. कारण बघितलं तर दरवर्षी जसं युपीएससी मध्ये 12 लाख लोक देतात, तर एमपीएससी मध्ये जवळपास 2 लाख लोक जे आहेत ते एक्झामसाठी अपिअर करतात. त्या 2 लाखांमधून काहीतरी एक सर्टन लोक जे असतील ते एक्झामसाठी अपिअर करतील, मेन्ससाठी अपिअर करतील. त्या मेन्समध्ये पण काही लोक असतील की सगळ्यांचे जे आहेत मार्क्स सिस्टीम जी असतील जवळपास कुठे ना कुठे सगळ्यांचा कुठल्या ना कुठल्या सब्जेक्टचा, कुठल्या ना कुठल्या ऑप्शनलचा अभ्यास झालेला असतो. म्हणून एखादा कुठला तरी जीएसचा जो सब्जेक्ट असतो त्यांचा स्ट्रॉंग असतो. इन माय केस माझा जॉग्राफी ऑप्शनल होता, म्हणून माझा जॉग्राफी GS1 जो होता तो स्ट्रॉंग होता. ठीक आहे. माझं एन्व्हायरमेंट पण चांगलं होतं, म्हणून GS3 पण माझा स्ट्रॉंग होता. ज्याचं पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन PSIR असतं तर त्याचं GS2 बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो. ज्याचं इकॉनॉमी चांगलं असतं तर त्याचं GS3 स्ट्रॉंग असतो. ज्याचं फिलॉसॉफी ऑप्शनल आहे तर तो एथिक्सचे क्वेश्चन्स बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे जो आहे डील करू शकतो. कुठला ना कुठला ऑप्शन जो आहे, कुठला ना कुठला जो सब्जेक्ट आहे तो तुमचा डॉमिनेटिंग आहे. आणि त्या डॉमिनेटिंग सब्जेक्टमुळे काय होईल की युपीएससी किंवा एमपीएससीच्या एक्झाम्स मध्ये एखाद्या सब्जेक्टला जीएसला तुम्हाला चांगले मार्क भेटतील आणि बाकीच्या 3 सब्जेक्ट्सला तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स भेटतील. हे सहसा होतं. पण जनरली या सिस्टीम पासून कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये काय करतात की सहसा जीएसच्या सगळ्या सब्जेक्टमध्ये ॲव्हरेज मार्किंग सिस्टीम जी आहे ती लावण्यात येते. मग ॲव्हरेज मार्किंग सिस्टीमचा अर्थ काय की तुम्ही किती जरी बेस्ट आन्सर लिहिलं तरी तुम्हाला ॲव्हरेज मार्कच भेटणार. एक हलकासा अर्धा 1-2 मार्क्स जे आहेत ते थोडेसे जास्त भेटू शकतात. तुम्ही किती जरी वाईट मार्क आन्सर लिहिलेले असेल तरी तुमचे मार्क्स जे आहेत ते बेसिक, तुम्ही जर इंट्रोडक्शन लिहिलेलं असेल तर तुम्हाला तिथे 2 मार्क्स भेटणारच भेटणार. बॉडी लिहिलेली असणार आहे, त्या बॉडीसाठी पण काही एक सर्टन मार्क्स असतील ते तुम्हाला भेटणार. आणि फायनली जर त्याचा एंड पार्ट जर कन्क्लुजन लिहिलेलं असेल किंवा वे फॉरवर्ड लिहिलेलं असेल तर त्या कंटेक्स्ट मध्ये सुद्धा तुम्हाला थोडे बहुत जे आहेत मार्क भेटतात. सो बेसिकली काय होतंय की इट इज नॉट अबाउट रायटिंग द बेस्ट आन्सर. जर सगळ्यांना ॲव्हरेज मार्क्स पडतात मग कोणी लिस्टमध्ये आहे आणि कोणी लिस्टच्या बाहेर आहे, असं का होतं. तर रिझन त्याचं काय आहे की इट इज नॉट अबाउट रायटिंग द बेस्ट आन्सर. जसं आपण कॉलेजमध्ये करतो की मला बेस्ट आन्सर लिहायचे, मी बेस्ट डायग्राम काढणार, मी बेस्ट स्कीमेटिक्स वगैरे काढणार, त्याच्यात काहीतरी आणखीन वेगळं काहीतरी ॲडिशन करणार, एव्हरीथिंग आय एम गोइंग टू राईट दिस अँड दॅट, सगळं जे आहे ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. बट कॉलेज सिस्टम इज डिफरंट, दिस कॉम्पिटेटिव्ह सिस्टम इज डिफरंट. या सिस्टीम मध्ये जर तुम्हाला एका पेपरमध्ये 20 प्रश्न आलेले असतील, इफ यू आर रायटिंग दी 20 क्वेश्चन्स देन यू आर इन. इफ यू आर मिसिंग सिंगल क्वेश्चन, एक जरी क्वेश्चन तुमचा त्याच्यामध्ये मिस झालेला आहे तर तुम्ही त्या कॉम्पिटिशन मधून बाहेर पडतात. का? बाकीचे जे लोक आहेत ते 20 लिहिणार आहे. यामागचं लॉजिक सांगतो तुम्हाला. सो मी डिटेलमध्ये नाही जाते कारण डिटेल डिस्कशन्स जे आहेत ते सर करतील ह्याच्यामध्ये की डिस्कस काय आहे, एआयचा वापर कसा करावा याच्यामध्ये, किंवा आन्सर रायटिंग सब्जेक्ट वाईज कशी कशी चेंज करतील. सो आय ओनली डिस्कस की स्केलेटन कसं आहे, स्केलेटनच्या नंतर आपली मार्किंग सिस्टीम काय आहे, जनरल इंट्रोडक्शन अबाउट दॅट, आणि जॉग्राफी, एन्व्हायरमेंट अँड डिझास्टरचे आन्सर्स कसे लिहावे की ज्याच्यामध्ये तुम्हाला हायेस्ट स्कोर भेटू शकतो. ठीक आहे. हा माझा मेन मोटिव्ह आहे आजचा. ओके. समजा एखाद्या व्यक्तीने 20 क्वेश्चन्स असतील, त्या 20 क्वेश्चन्स पैकी 15 क्वेश्चन्स त्यांनी बेस्ट लिहिलेले असतील.
ऍझ्युम करा 20 प्रश्न आलेले आहेत प्रत्येकाला, पण एक आहे की त्यांनी काय केलंय की 15च्या 15 क्वेश्चन बेस्ट लिहिले, त्याच्यात काहीच कमी नाही. ठीक आहे, पण त्याचे किती प्रश्न सुटले त्याच्यामध्ये? 5 प्रश्न सुटले. ऍव्हरेज समजूयात की त्या 5 प्रश्नामुळे त्याचं एक जवळपास 100 मार्कांचं काहीतरी नुकसान वगैरे झालेलं असेल, किंवा 100 नाही म्हणता येईल, एक 50 ते 60-70 मार्कांपैकी काहीतरी नुकसान झालेलं असेल त्याचं. ह्याने 15 क्वेश्चन जे आहेत ते बेस्ट लिहिलेले आहेत. एक व्यक्ती आहे की ज्यांनी 20 क्वेश्चन्स जे आहेत ते ऍव्हरेज दिले. त्या ऍव्हरेज मध्ये काही 2-3, 4-5 क्वेश्चन्स जे असतील ते बेस्ट असू शकतात, आणि 3-4 क्वेश्चन जे आहेत ते वरवरचे असू शकतात, जनरल इन्फॉर्मेशन टाइप, जस्ट डिस्कशन, की एक आयडिया आहे पण त्याच्याबद्दल इन डिटेल माहित नाही. एखादी स्कीम विचारलेली असेल की सोलार सिस्टीमच्या रिलेटेड असू शकतं, किंवा रिन्युएबल्सच्या रिलेटेड असू शकतं, किंवा काहीतरी एखादी इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिलेटेड स्कीम वगैरे विचारली असू शकते. तर तुम्हाला आयडिया आहे की नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन आहे, आपल्याकडे पीएम कुसुम योजना आहे, हे माहितीये, पण एक्झॅक्टली काय होते तिच्यामध्ये डिटेल्स तुम्हाला माहित नाही. डिटेल्स तुम्ही फेकाफेकी तर नाही करू शकत तिथं. काहीतरी जनरलाइज आयडिया तिच्यामध्ये लिहावी लागेल. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीने 20 क्वेश्चन जे आहेत ऍव्हरेज सॉल्व्ह केले, 4-5 बेस्ट केलेत, 4-5 त्याचे वर्स्ट आन्सर आहेत, पण बाकीचे सगळे जे आहेत आन्सर त्याचे ऍव्हरेज. व्हॉट डू थिंक की याच्यामध्ये कोणाचं जास्त सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहेत, की कोण पुढच्या स्टेजमध्ये जायचे चान्सेस आहेत? ज्यांनी 20 क्वेश्चन्स अटेम्प्ट केलेले असतील त्याच्याकडे जास्त चान्सेस आहेत की तो नेक्स्ट स्टेपमध्ये जाईल. रिझन काय आहे त्याचं, की तुम्ही जरी एक सिम्पल क्वेश्चन अटेम्प्ट केलं, तुम्हाला काहीच आयडिया नाही त्या क्वेश्चन बद्दल, की एक लास्ट टू लास्ट इयर एक क्वेश्चन आलेला होता डेमोग्राफिक विंटर नावाचा, पहिलाच क्वेश्चन होता जो युपीएससीचा ह्याच्याबद्दल. तर डेमोग्राफिक विंटर म्हणजे काय, की जिच्यामध्ये एजिंग होत होतं, पॉप्युलेशन काय होते त्याचं वय वाढत चाललेलं आहे, एजिंग होत चाललेली आहे, आणि एक अशी सिच्युएशन आलेली की ज्या सिच्युएशन मध्ये बर्थ रेट, फर्टिलिटी रेट जो आहे तो कमी व्हायला लागलेला आहे, आणि एजिंग जास्त व्हायला लागलेली, म्हणून तिच्यात कन्झम्पशन कमी होते, इकॉनॉमी सुद्धा स्लो डाऊन मध्ये चाललेली. सो दॅट इज अ डेमोग्राफिक विंटर वाली कंडिशन. भरपूर लोकांना ही कन्सेप्ट माहित नाही, बट जवळपास कुठे ना कुठे काहीतरी एखाद्या आर्टिकलमध्ये, कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुमच्या वाचण्यात आलेलं असेल तर यू कॅन सिम्पली राईट अबाउट, अच्छा डेमोग्राफी आहे म्हणजे इट इज रिलेटेड टू पॉप्युलेशन. तुम्ही इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये, ठीक आहे. देन कम्स द बॉडी. विंटर म्हटल्यानंतर काहीतरी त्याच्यात एक आलेलं असेल की एक आयडिया आहे की बाबा विंटर म्हणजे काहीतरी स्लो डाऊन होते, नम कंडिशन्स यायला लागलेले आहेत. मग नम कंडिशन्स इन व्हॉट कंटेक्स, इट इज समथिंग रिलेटेड टू फर्टिलिटी. तुमच्याकडे डेटा नाही कुठल्या देशाची अशी कंडिशन झालेली, किंवा इंडियामध्ये कुठे होते, कुठल्या स्टेट्समध्ये होते, यू डोंट हॅव एनी डेटा, बट यू आर जस्ट रायटिंग द बेसिक आयडिया अबाउट दॅट पर्टिक्युलर थिंग्स. त्याच्यामध्ये पण तुम्ही काय केलं की 1-2 पॅरेग्राफ जे आहेत ते बॉडीचे रिलेटेड राईट डाऊन केले, आणि ह्याच्यापासून काही बाहेर पडण्यासाठी, की या कंडिशन मधून, जसे की चायनामध्ये ही कंडिशन होती, जपानमध्ये होती, स्वीडनमध्ये होती, पोर्तुगालमध्ये होती ही कंडिशन, या कंडिशन मधून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तुम्ही काहीतरी वे फॉरवर्ड दिला. वे फॉरवर्डचा अर्थ काय आहे, की जे प्रॉब्लेम्स आहेत, जे चॅलेंजेस आहेत, त्याच्यामधून आपण कसे बाहेर पडू शकतो, दॅट्स युअर वे फॉरवर्ड वाली कंडिशन्स. आता इथे इंट्रोडक्शन मध्ये कन्सिडर करूया, तुम्हाला 1.5 मार्क्स भेटले. बॉडीमध्ये तुम्ही काहीतरी काहीतरी चांगलं लिहिलेलं असेल, सो बॉडीमध्ये तुम्हाला 2 ते 3 मार्क भेटले, आणि ते वे फॉरवर्ड दिलेले जे 2-3 तुम्ही काहीतरी इनोव्हेटिव्ह आयडिया असतील, की जसं इन मायग्रेशन करायचं, की लोकांना अट्रॅक्ट करायचं, की जसं दुबईमध्ये होतं, ठीक आहे. तर अशा काही तुम्ही इनोव्हेटिव्ह आयडिया दिलेल्या असतील की तिच्यामध्ये पण काय होते की 1-2 मार्क तुम्हाला भेटतात. स्कोर किती येतो तुमचा आन्सर? तर वर्स्ट कंडिशन मध्ये जरी पकडायचं झालं तर तुम्हाला इथे 4.5 ते 5 मार्क भेटतात. ते 4.5 ते 5 मार्क इथल्या बेस्ट आन्सर मध्ये भेटत नाही. 15 मार्काचा जर क्वेश्चन असेल त्याच्यात 7 ते 8 मार्क जरी पडले तर दॅट इज वेल, ठीक आहे. तो स्कोर काय आहे, बऱ्यापैकी चांगला आहे. तिथून तुम्ही खूप चांगले आन्सर लिहून फार फार तर 9-10 पर्यंत जाऊ शकता, पण इथं नुसतं अटेम्प्ट करून तुम्ही 5 मार्क एक्स्ट्रा करू शकता. म्हणजे 7 पासून 3 एक्स्ट्रा घ्यायची आहेत, का नवीन क्वेश्चन अटेम्प्ट करून 5 मार्क एक्स्ट्रा घ्यायचे. दॅट्स युअर स्ट्रॅटेजी. सो हे कशावरून आलंय, हे माझं स्वतःची एक मेन्स आहे, त्या मेन्स मध्ये माझे एथिक्सचे 1-2 प्रश्न राहिलेत, एसएचे काहीतरी राहिलं होतं पाठ, आणि GS2चे एखादं 2 क्वेश्चन जे होते ते मिस झाले होते. या सगळ्यामुळे काय झालं की मी फायनल लिस्ट मध्ये निघालो. मग तो गॅप कितीचा पडला, कट ऑफ लागला होता 910चा, माझे मार्क आले होते 896. 910 आणि 896 मध्ये किती फरक आला, जवळपास एक 15 मार्काचा फरक आला. म्हणजे मी जे क्वेश्चन सोडले होते त्या क्वेश्चन सोडल्यामुळे माझं इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन नाही झालं. दॅट्स द स्ट्रॅटेजी.
and that's how you write your answers. So you got the basic idea, introduction, body and the conclusion वाला part. Let's come back to बाकीचे टॉपिक्स मी सरांसाठी सोडतो, माझ्या सब्जेक्टच्या रिलेटेड येऊयात. ह्याच्यामध्ये जॉग्रफी, EVS आणि डिझास्टर मॅनेजमेंट या आन्सर्स मध्ये तुम्ही हायेस्ट स्कोर कसा करू शकता. सो जॉग्रफी मध्ये कुठल्याही टॉपिकचं तुम्हाला इंट्रोडक्शन लिहावं लागेल. कुठलाही टॉपिक असू द्या, मध्ये डेमोग्राफी असू द्या, इंडस्ट्री असू द्या, ट्रान्सपोर्ट असू द्या, किंवा त्याच्याशी रिलेटेड एकदम फिजिकल जॉग्रफीचा पार्ट असू द्या, क्लायमेट असू द्या, प्रत्येक ह्याची काहीतरी डेफिनेशन दिलेली आहे, काहीतरी व्याख्या आहे प्रत्येकाची. यू कॅन जनरली स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. ठीक आहे, 1-2 ओळीचं इंट्रोडक्शन, पूर्ण पॅरेग्राफ लिहायची गरज नाहीये, 1-2 ओळीचं इंट्रोडक्शन त्याच्यामध्ये असावं. त्यानंतर डिरेक्टली तुम्ही बॉडीकडे न वळता यू गो विथ द डायग्राम or schematic or maps or flowcharts. What we are doing की इंट्रोडक्शन झाल्या आपण काय करतोय, डायग्राम कडे जातोय, किंवा स्कीमॅटिक्स कडे जातोय, किंवा मॅप्स कडे जातोय, किंवा फ्लोचार्ट्स कडे जातोय. डायग्राम म्हणजे काय की समजा त्यांनी फॉल्ट सिस्टीम बद्दल विचारलेलं, प्रस्तरभंग झालेला आहे तर त्याच्याबद्दल विचारले, तर यू कॅन सिम्पली ड्रॉ दी फॉल्ट्स, की इथे 2 प्रकारचे फॉल्ट्स असतात, की क्रॅक्स तयार होतो, त्याच्यामुळे नॉर्मल फॉल्ट, रिव्हर्स फॉल्ट वगैरे हे प्रकार तयार होतात. दॅट इज डायग्राम. स्कीमॅटिक म्हणजे जर तुम्हाला सब क्लासिफिकेशन करायला सांगितलेलं असेल की हाऊ मेनी टाइप्स ऑफ दी व्हॉल्कॅनोज आर देअर. ठीक आहे, किती प्रकारची क्लायमेटिक क्लासिफिकेशन स्कोपेननी दिलेले आहेत, ते झाले तुमचे स्कीमॅटिक्स. स्कीमॅटिक्स मध्ये तुम्ही क्लासिफाय करता, परत त्याला सब क्लासिफाय करता. मॅप्स सिंपल, कुठल्याही पॉइंट मध्ये तुम्ही मॅप ऍड करू शकता, कुठल्याही पॉइंट मध्ये, मग ते सेटलमेंटचा असू द्या, ट्रान्सपोर्टचा असू द्या, कुठल्याही पॉइंट मध्ये मॅप येत जरी नसेल तरी नॉर्मल बॉर्डर जरी ड्रॉ केली तर त्या बॉर्डर वरून सुद्धा तुम्हाला मार्क्स भेटू शकतात. ठीक आहे, पॉप्युलेशनच्या रिलेटेड क्वेश्चन आला की सेटलमेंट कुठे कुठे आहे, पॉप्युलेशन कुठे कुठे आहे, जनरली ड्रॉ दिस लाईन. हा नॉर्दर्न एरियावाला, नॉर्दर्न प्लेनचा पार्ट झाला, कोस्टल रिजन झाले, इथे तुमची पॉप्युलेशनची घनता जी आहे ती जास्त राहणार, डेन्सिटी काय राहणार, जास्त राहणार. अँड देन दी फ्लो चार्ट्स. फ्लो चार्टचा अर्थ काय याच्यात की एखाद्या प्रोसेस बद्दल लिहिलेलं असेल की सी फ्लोअर स्प्रेडिंग प्रोसेस कशी होती, कन्व्हेक्टिव्ह करंट्स कसे तयार होत आहेत, किंवा हॉटस्पॉट व्हॉल्कॅनिझमचा अर्थ काय आहे ह्याच्यामध्ये, ह्याच्यात काहीतरी प्रोसेस आहे. मॅग्नेटिझम काय आहे, ठीक आहे, मॅग्नेटिझम तयार कसं होतंय पृथ्वीच्या पोटात, जिओमॅग्नेटिक फील्ड तयार कशी होती, दॅट इज अ प्रोसेस. आणि त्या प्रोसेससाठी तुम्हाला फ्लोचार्ट असणं गरजेचं आहे. हे सगळं कशासाठी करायचं, कारण नुसतं हे ऍड केल्यामुळे तुम्हाला 1 ते 1.5 मार्क एक्स्ट्रा भेटतो. तुम्ही इंट्रोडक्शन दिले, इंट्रोडक्शन ऍड केल्यानंतर डायग्राम किंवा ह्याच्यामधला एखादा तरी पॉईंट ऍड केला तर तुमचा 1 ते 1.5 मार्क इथेच कव्हर होतो. नेक्स्ट, हे झाल्यानंतर जे क्वेश्चन मध्ये विचारलेलं असेल, मेन जे क्वेश्चनचं जे डिस्कशन असेल, त्या डिस्कशनच्या रिलेटेड तुम्हाला राईटअप करायचं. म्हणजे क्रिटिकली अनालिसिस असू द्या, एलॅबरेट असू द्या, डिस्कशन्स असू द्या, व्हॉट एव्हर द पॉइंट्स आर देअर, यू हॅव टू डिस्कस दॅट पॉइंट हिअर. ठीक, त्या डिस्कशन्स मध्ये पण आन्सर जे आहे ते हिस्ट्री सारखे बल्की नसावेत. इट शुड नॉट बी लाईक अ बल्की आन्सर्स की पॅरेग्राफ वाईज एका पॅरेग्राफ मध्ये सगळंच लिहिलेलं आहे, सगळ्याच गोष्टी ज्या टाकलेल्या आहेत, डेटा पण तिच्यामध्येच ऍड ऑन केलेला आहे. डोंट डू दॅट, त्याच्यामध्ये मार्क्स भेटणार नाहीत तुम्हाला. यू हॅव टू राईट द बॉडी इन अ सर्टन फॉर्मॅट. त्या बॉडीमध्ये पण तुमचे टायटल, सबटायटल्स असावेत. ठीक आहे, तुम्ही हेडिंग देतायत, सब हेडिंग देतायत, त्या हेडिंग मध्ये सुद्धा तुमचे पॉइंट जे आहेत ते बुलेट सिस्टीम मध्ये यावे. एक्झाम ग्रामरची नाहीये, एक्झाम व्याकरणाची नाहीये, एक्झाम तुमचे किती वोकॅबलरी चांगली आहे ह्याची सुद्धा नाहीये. एक्झाम कशाची आहे की तुमचं नॉलेज किती चांगलं आहे आणि त्या नॉलेजला तुम्ही किती व्यवस्थितपणे प्रोडक्टिव्ह रित्या एक्सप्लेन करू शकतात. सो यू हॅव टू राईट इन अ बुलेट्स फॉर जॉग्रफी, फॉर एन्व्हायरमेंट, फॉर disaster management, because all the syllabus for these 3 subjects is more about quality as well as the quantity. Entire human geography बघितला तर हा सगळा फॅक्ट बेस्ड सिलेबस आहे आणि एंटायर फिजिकल जिओग्राफी जर बघितला हे सगळं प्रोसेस बेस्ड सिलेबस आहे आणि क्वेश्चन्स कसे येतात, दोघांना मिक्स करून क्वेश्चन्स येतात. सो अशा कंडिशन मध्ये तुम्ही बुलेट्स मध्ये जर गेला तर मिनिमम वर्ड्स मध्ये तुम्ही मॅक्झिमम इन्फॉर्मेशन देऊ शकता आणि जी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची नाही, जी खूप बल्की वाटते, त्याची तुम्ही डायग्राम किंवा मॅप काढू शकता. मॅप काढायला बंदी नाही. ठीक आहे, डायग्राम काढण्यास सुद्धा
किती नाही की अच्छा एवढ्याच डायग्राम असाव्यात. प्रत्येक क्वेश्चन मध्ये जर तुम्ही डायग्राम काढली तरी काहीही अडचण होणार नाही. 2018-19चे एक टॉपर होते अनुदीप दारुशेट्टी, ठीक आहे. त्यांचे जर अँसर रायटिंग जर बघितलं तर त्यांच्या अँसर रायटिंग मध्ये एकच होते की त्यांनी कंप्लीट सेंटेन्स कुठल्याच सब्जेक्ट मध्ये लिहिलेले नव्हते. ऑल अँसर्स वेर समथिंग रिलेटेड टू डॅश, समथिंग रिलेटेड टू स्किमॅटिक्स, किंवा एखादं क्लासिफिकेशन केले, कुठली डायग्राम काढलेली, किंवा व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन केलेले. अल्टिमेटली काय की ज्यावेळेस आपण पेपर चेक करतो, आम्ही पेपर चेक करतो मेन्सची ज्यावेळेस अँसर रायटिंग वगैरे येते, तर त्यावेळेस 10-12 पेपर चेक केल्यानंतर असे एक रिअलायझेशन ते रिपिटेशन होते अँसर्स मध्ये. मग सेम रिपिटेशन, सेम सायकोलॉजिकल चेंजेस जे आहेत ते युपीएससीच्या जे पण आहेत रिलेटेड ऑथॉरिटीज त्यांना सुद्धा होतं. मग एखाद्याने जर पहिले अँसर बेस लिहिलेले आहे, त्याच्यात काहीतरी दुसऱ्याने नवीन ऍडिशन केलेले आहे, तिसऱ्याने नवीन ऍडिशन, लकीली और अनलकीली जर तुमचा पेपर शेवटचा आहे तर त्याच्यामध्ये सगळे जे पॉइंट्स आहेत ते रिपिटेशन झालेले असतील. सो व्हॉट्स न्यू दॅट यू आर ऑफरिंग, अँड दॅट न्यू हॅज टू बी फाइंड आउट. सो ते न्यू कसं भेटतं की ह्याच्याच गोष्टी, कमी शब्दांमध्ये जास्त इन्फॉर्मेशन द्यायची तुम्हाला, कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायचं. मग ते बेस्ट आहे तुम्ही व्हिज्युअली त्याला रिप्रेझेंट करा, अँड दॅट्स हाऊ इट विल वर्क फॉर ॲटलिस्ट जिओग्राफी एन्व्हायरमेंट. बॉडीवाला पार्ट क्लिअर झाला, ठीक आहे. आणि शेवटचा जो येतो कन्क्लुजन. सो कन्क्लुजन आपण म्हणतो की लिहावं किंवा वे फॉरवर्ड जे आहे ते असावं ह्याच्यामध्ये. पण कन्क्लुजन आणि वे फॉरवर्ड मध्ये जिओग्राफीमध्ये कधी कधी ओपन एंडेड क्वेश्चन्स येतील, आणि त्या ओपन एंडेड क्वेश्चन्सला कन्क्लुजन नसते. सो तिथे जबरदस्तीचं कन्क्लुजन लिहू नका, तिथे जबरदस्तीचं वे फॉरवर्ड लिहू नका, कारण मार्क्स पाहिजे म्हणून असं करायचं असं नका करू. जिथे तुमचं अँसर जे आहे असं वाटतं की त्याचा फ्लो मेंटेन्ड आहे, इट शुड बी द पॉइंट, इट शुड गेट एंडेड देअर, की इथे संपायला पाहिजे तिथे त्याला संपव ते अँसर. असं जबरदस्ती नाहीये या तिन्ही सब्जेक्टमध्ये की कन्क्लुजन असावं. पण एन्व्हायरमेंटचे जे क्वेश्चन्स येतात, डिझास्टरचे जे क्वेश्चन्स येतात, तिच्यामध्ये सगळं जे आहे ते इट इज मोर अबाउट द इकोलॉजी आणि मानवनिर्मित अँथ्रोपोजेनिक कॉजेसमुळे होणारे नुकसान, आपत्ती त्याच्यामुळे होत चाललेली, ह्या सगळ्यांना अनुसरून फ्युचरिस्टिक अप्रोच तुम्ही त्याच्यामध्ये देऊ शकता. की यू कॅन राईट अबाउट सस्टेनेबल डेव्हलपमेंट, कॅरिंग कॅपॅसिटी बद्दल लिहू शकतात. यू कॅन राईट अबाउट की अच्छा की जलवायू परिवर्तनामुळे ह्या या गोष्टी होत आहेत आणि ह्याला आपण असं थांबवायला पाहिजे, बिकॉज दॅट्स अ नीड. पॉप्युलेशन बूम होणं कितपत चांगले आहेत, इट इज प्रोडक्टिव्ह, बट एक सर्टन पॉईंट नंतर तो काय होत जातो, एक ट्रॅप बनत जातो, ते आपल्यावरतीच ओझं होत जातं, इकॉनॉमीवरती ओझं होत जातं, दॅट्स अ ट्रॅप. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही इनोव्हेटिव्हली जिओग्राफीच्या अँसर्स मध्ये लिहू शकता. सो दिस वॉज बेसिक आयडिया. ओके, अजून एक बऱ्याचदा मुलांना डाऊट हा असतो की सर 250 वर्ड्स जवळपास लिहितानाच एक येतं की 250 वर्ड्स फॉर 15 मार्क्स असा एक असतो, अँड 150 वर्ड्स फॉर 10 मार्क्स अशी एक सिस्टीम असते अँसर्स मध्ये, जर अँसर्स सॉरी क्वेश्चन्स मध्ये. तर मग हे एक्झॅक्टली काय, हे 250 वर्ड्स आणि 150 वर्ड्स याचा अर्थ काय होतो ह्याच्यात? दॅट इज अ मॅक्झिमम वर्ड लिमिट. ठीक आहे, 250 पेक्षा जास्त वर्ड्स जर तुम्ही लिहू शकतात, लिहिण्यावरती बंदी नाहीये, पण तुमचा पेपर कम्प्लीट नाही, दॅट इज द मॅक्झिमम. बऱ्याचदा मुलांचा गैरसमज हा होतो की दॅट इज अ मिनिमम, की मला कमीत कमी 250 लिहायचे, मग तो त्या हिशोबात 2-3-4 पेजेस लिहित जातो. एक अँसर लिहायला 3-4 पेजेस लागतात, तर कुठल्याही कंडिशन मध्ये काय होत जाणार आहे की कुठला ना कुठला तुमचा क्वेश्चन जो आहे तो राहणार आहे. सो या कंडिशन मध्ये दीज आर दी मॅक्झिमम वर्ड लिमिट्स. प्लीज रिमेंबर दिस थिंग्स, दीज आर मॅक्झिमम. याच्यापेक्षा कमी लिहू शकतात. युपीएससीचं म्हणणं नाही की तुम्ही किती शब्दांमध्ये तुमचा आन्सर द्यावं, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एवढे मॅक्झिमम वर्ड यूज करा, त्याच्यापेक्षा जास्त वर्ड्स यूज नका करू, नाही तर पेपर जो आहे तो कव्हर होणार नाही. अँड सेम फॉर दी एमपीएससी ऑल्सो. वर्ड्सचं पण क्लिअर झालं, ठीक आहे. आता अँसर रायटिंग जी आहे, हे अँसर रायटिंग एक अँसर किती वेळामध्ये कम्प्लीट व्हायला पाहिजे, हा एक त्याच्या नंतरचा पॉईंट येतो. की जवळपास आपल्याला 3 तास जर भेटतात, तर त्या 3 तासामध्ये माझं पेपर जर मला कम्प्लीट करायचं असेल तर मी अँसर किती मिनिटात कम्प्लीट करायला पाहिजे, तर ऍव्हरेज 7 मिनिटामध्ये तुमचं एक अँसर लिहून व्हायला पाहिजे. जर 20 प्रश्न जरी पकडले तर 140 मिनिटं होतात, आणि 3 तासामध्ये 180 मिनिटं राहतात. म्हणजे
राहिलेली किती मिनिट आहे तुमच्याकडे? 40 मिनिट. आता हे 7 मिनिट एकदम बेस्ट कन्सिडरेशन मध्ये म्हणतो की तुम्ही क्वेश्चन घेतलात आणि लगेच लिहायला सुरुवात केली आणि तुमचं 7 मिनिटांमध्ये पहिलं आन्सर जे आहे ते लिहून झालं. पण यामध्ये काय होतं की क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला थोडासा प्रोसेसिंग करायला वेळ लागतो. तर ते 7 मिनिटं होतं तुमचे 8 मिनिट आणि त्याच्यानंतर तुम्ही लिहिणार, त्याच्यामध्ये ब्रेक घेणार, त्याच्यामध्ये परत विचार करणार, ते सगळं प्रोसेस होत जाणार. सो 8 मिनिट जरी आपण ऍव्हरेज पकडले तर 160 मिनिट जे होत आहेत ते तुमचे फक्त आन्सर रायटिंग मध्ये. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करायचं असेल तर ते व्हॅल्यू ऍडिशन कधी होतं? ते राहिलेल्या 20 मिनिटांमध्ये होतं. सो 7 मिनिट इज द बेस्ट केस सिनारिओ. जर नाही झालं तर यू कॅन गो टू कम्प्लीट युअर आन्सर इन दी 8 मिनिट ओनली. आणि त्या 8 मिनिटांमध्ये तुमचं आन्सर जर कम्प्लीट झालं यू विल गेट दी 160 मिनिट आणि एक्स्ट्रा जे 20 मिनिट आहे त्या 20 मिनिट्स मध्ये तुम्ही व्हॅल्यू ऍडिशन करू शकता. सरसकट सगळे जे लोक आहेत, सगळे जे मेन्सला बसणारे लोक आहेत, यू आर नॉट गोइंग टू राईट द बेस्ट आन्सर. लेट मी टेल यू, तुमचे सगळ्यांचे जे आन्सर असतील ते एकसारखेच राहतील. एक वेळ अशी येईल की सगळ्यांचे आन्सर सारखे राहणार. कारण मेन्सला एखादा व्यक्ती बसतो तर त्याचा अर्थ असा आहे की त्याचा प्रिलिम्सचा अभ्यास चांगला आहे, त्याचा मेन्सचा अभ्यास चांगला झालेला असतो आणि त्याने ऍटलिस्ट 1 वर्ष जे आहे ते काम केलेलं असतं, म्हणून त्याचा सगळा सिलेबस झालेला असतो. तर क्वेश्चन जसे तुमच्यासाठी इझी किंवा डिफिकल्ट असू शकतात तेच समोरच्यासाठी पण इझी किंवा डिफिकल्ट असू शकतात. सो इन दॅट कन्सिडरेशन यू आर नॉट गोइंग टू राईट द बेस्ट. सगळ्यांचे आन्सर वर खाली तेवढंच असं 19-20 काही फरक होणे वाला आहे वहां पर. सो अशा कंडिशन मध्ये तुम्हाला व्हॅल्यू ऍडिशन करणं फार गरजेचं असतं. सो दॅट व्हॅल्यू ऍडिशन तुम्ही कधी करणार आहेत? ज्यावेळेस तुमचा सगळा पेपर कम्प्लीट झालेला आहे. आधी करत नका बसू. आधी जर व्हॅल्यू ऍडिशन करत बसला तर तिच्यात वेळ लागतो, पेपर कम्प्लीट होत नाही. ठीक आहे, पेपर जस्ट कम्प्लीट क्वेश्चन 20 क्वेश्चन लिहून झालेले आहेत, तुमच्याकडे जागा राहणार आहे खाली आणि ती जागा आहे त्या जागेमध्ये तुम्ही ऍड करा की एखादा डेटा आला, सेन्ससचा डेटा आला किंवा एखादी काहीतरी रिपोर्ट आली, नीती आयोगची काहीतरी रिपोर्ट आली किंवा मिनिस्ट्रीचं काहीतरी रेकॉर्ड आलेले आहेत किंवा काही नवीन GR आलेलं आहे. सो यू कॅन ऍड दॅट थिंग आणि त्या गोष्टींना तुम्ही कधी ऍड करणार? नंतर. एकदा तुमचं 20 क्वेश्चन राईटअप झालेलं असेल तर तुमच्याकडे 20 मिनिटं आहेत त्याला प्युरिफाय करण्यासाठी, फिल्टर आउट करण्यासाठी. तिच्यामध्ये तुम्ही अंडरलाईन करू शकता, बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या करू शकता. अँड दॅट्स द वे ऑफ युअर आन्सर रायटिंग. की स्ट्रक्चर किंवा हे जे आहेत हे सगळे स्केलेटन वगैरे जे आहेत ही स्पीड लगेच अचीव्ह नाही होणार. तुम्ही आज जर लिहायला सुरुवात केली तर लगेच ही 8 मिनिटाची स्पीड नाही येणार. कारण आपल्याला सवय असते वाचायची. आपण कॉलेजमध्ये किंवा प्रिलिमसाठी जे प्रिपरेशन करतो त्याच्यामध्ये वाचन करून जात असतो, तर त्याला थोडासा वेळ लागतो. सो डोंट बी इन हरी टू अचीव्ह दिस स्पीड की 8 मिनिटात, 9 मिनिटात किंवा 10 मिनिटांमध्ये माझे आन्सर जे आहे ते लिहून व्हायला पाहिजे. इट विल बी समथिंग लाईक ना की जेव्हा स्टार्ट केलं तर एक 15-20 मिनिट लागतील एक आन्सर लिहिण्यासाठी. पण ते हळूहळू हळूहळू जसं तुमच्या हाताला सवय लागेल, जसं ते ब्रेन आणि हँडमध्ये कोऑर्डिनेशन वाढत जाईल, जसं जसं तुमची रायटिंग स्पीड जी आहे ती डेव्हलप होत जाईल, तर तसं तसं बाकीच्या गोष्टी ज्या पण आहेत त्या डेव्हलप होत जाईल. आणखीन एक मुद्दा येतो की रायटिंग स्पीडचा, की रायटिंग स्पीड कशी वाढवावी. मी ज्यावेळेस UPSCचं मेन्सचं प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मेन्स जी व्हायची ती नोव्हेंबरमध्ये व्हायची आणि नोव्हेंबर म्हणजे आता जो टाइम चालू यावेळेमध्ये तिथे दिल्लीमध्ये थंडी असायची. तर थंडीमध्ये काय व्हायचं की आपण जी प्रॅक्टिस करतो ती लिहिताना नॉर्मल कंडिशन्समध्ये प्रॅक्टिस करतो. सो नॉर्मल कंडिशनमध्ये ज्यावेळेस तुम्ही रायटिंग करायला लागतात तर त्या ह्याच्यात तुमची स्पीड जी असते ती ॲव्हरेज स्पीड असते. म्हणजे ज्यावेळेस थंडी आलेली असते तर हातामध्ये नंबनेस आलेला असतो. त्या नंबनेसमुळे काय होतं की तुमची स्पीड जी आहे ना ती कोप अप होते. तर हे जे सगळे आहे ह्याच्यापासून तुम्हाला रायटिंग स्पीडला जर मेंटेन करायचं असेल तर आमचे सिनियर्स होते, ते सिनियर्स काय करायचे, सकाळी सकाळी फ्रीज मधून बर्फाचं पाणी काढायचे आणि त्या बर्फाच्या पाण्यामध्ये 5 मिनिटं हात याने असे बुडून ठेवायचे. बुट 3-4 ला उठून त्यांचं जे आन्सर रायटिंगचं चालायचं तर ते असे हात बुडून ठेवायचे. तिच्यामुळे हात असे ना नम पडायचे, त्यात काहीच सेन्सेशन नाही राहायचं आणि तशा कंडिशन मध्ये आन्सर रायटिंग करायला सुरुवात करायची. त्यांनी काय होते, ही गोष्ट मला पहिल्यांदा नाही कळली, नंतर कळालं. त्या गोष्टीमुळे काय होतं की ही जी स्पीड आहे त्या नंबनेसमुळे जी स्पीड वाढलेली असते ती स्पीड नॉर्मल कंडिशन मध्ये मेंटेन व्हायला लागते. फॉर्च्युनेटली तुमची जी मेन्सची एक्झाम होणार आहे MPSCची ती एप्रिलमध्ये राहील, तर त्यावेळेस ती कंडिशन येणार नाही. पण स्टील इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर स्पीड दॅट्स द बेस्ट वे. एकदम कमी वेळेमध्ये तुम्ही ती स्पीड जी आहे ती वाढवू शकता. सिंपल, बर्फाच्या पाण्यात हात टाका, नम होऊ द्या हाताला, पेन पकडा आणि लिहायला सुरुवात करा. लिहिता येणार नाही, हँडरायटिंग खराब व्हायला लागेल, पण कंटिन्यू जर एक 10-15 दिवस करत राहिले तर स्पीड ऑटोमॅटिकली वाढायला. ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल लिहायला लागाल ना तर नॉर्मल कंडिशन्स मध्ये स्पीड जी आहे ती तुमची अचीव्ह झाली.
सो दॅट वॉज द पॉइंट्स फ्रॉम माय एंड. तुमच्या साईडचे काही ऍडिशन्स किंवा काही डाऊट्स वगैरे असतील तर, नाहीतर मग आपण सरांना बोलूयात. काय हरकत नाही. नाही नाही, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. हँडरायटिंग मध्ये जरी काही अक्षर जर, ते हँडरायटिंगची एक्झाम नाही, ती ग्रामरची व्याकरणाची एक्झाम नाही, ती फक्त तुमच्या नॉलेज चेक करण्यासाठीची एक्झाम आहे. तुमचं हँडरायटिंग किती जरी खराब असलं किंवा काही जरी होत गेलं तर त्याचा काहीही फरक पडत नाही, काहीच फरक पडणार नाही. तुमचं प्रेझेंटेशन अप्रोप्रिएट असं नाही की एका पेजमध्ये एक हँडरायटिंग वेगळी, दुसऱ्या पेजमध्ये दुसरी हँडरायटिंग, असं वाटायला नको की दोन वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिले ते. सो नॉर्मल कंडिशनमध्ये हँडरायटिंग कशी का असणं, इट इज गोइंग टू हेल्प यू. फक्त ते बरोबर असावे आन्सर्स, आणि कंटेंट वेगळं हे असं मॅटर करते त्याच्यात. राईट. इंट्रो मध्ये इट इज मोर अबाउट 2 ते 3 सेंटेन्स असावे, म्हणजे 2-3 वाक्यामध्ये इंट्रोडक्शन कम्प्लीट व्हावं. कन्क्लुजनचं पण सेम असेल, 3 ते 4 वाक्यामध्ये कन्क्लुजन. मला तर असं वाटतं की 3 वाक्य इंट्रोसाठी आणि 3 वाक्य जे आहेत ते कन्क्लुजनसाठी. बॉडीसाठी तुम्ही जितकं ऍडिशन करायचं ते करू शकता त्याच्यामध्ये. ओके, राज्यसेवेचे यावर्षीच आपल्याकडे फ्रेमवर्क नाही. मेन्सचे जे क्वेश्चन्स कसे येतील, काय येतील, ह्याचं फ्रेमवर्क आपल्याकडे अवेलेबल नाही. तर तुम्ही अशा कंडिशनमध्ये जे युपीएससीची 2013 पासूनचे जे क्वेश्चन्स अवेलेबल आहेत सब्जेक्ट वाईज, ते क्वेश्चन जे आहेत ते रेफर करू शकता. एक्सपेक्टेड आहेत की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहेत. जसं UPPCSचं बघितलं, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा बिहारचं जर तुम्ही पॅटर्न जर बघितला, त्यांचे सगळ्यांचे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतात. UPSC थोडंसं जास्त त्याला चॅलेंजिंग बनवते, बट बाकीच्या सगळ्यांचे स्ट्रेट फॉरवर्ड एका लाईन मध्ये क्वेश्चन्स असतात की राईट डाऊन दिस, राईट अ नोट ऑन दिस, हे काय, ती प्रोसेस काय, असे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन असतील. आणि एक्सपेक्टेड असंच आहे की MPSC पण तोच पॅटर्न जो आहे तो फॉलो करेल, म्हणून तेवढं डिफिकल्ट नसणार, पण क्वेश्चनचा जो पॅटर्न असेल तो त्याच प्रकारचा असेल. बट आपण त्याच्यामधून काय ना, अरे हे बघा, तुम्हाला ना तुमची कॉम्पिटिशन कशाची ना, ते UPSCच्या मुलांची कॉम्पिटिशन तुमची, ही गोष्ट लक्षात ठेवा. बिकॉज दिस पीपल आर गिव्हिंग दिस एक्झाम, कारण त्यांच्यासाठी पॅटर्न जो आहे ना तो सेम झालाय. आता पॅटर्न सेम झाल्यामुळे ते काय करतात की त्यांची प्रिलिम्स क्वालिफाय झाली तर त्यांची आन्सर रायटिंगची प्रिपरेशन 7-8 महिन्याची ऑलरेडी असते. त्यांचं प्रिपरेशनच स्टार्ट होतं आन्सर रायटिंग पासूनच. सो यू हॅव टू कॉम्पिट विथ देम. तुम्हाला आवडू द्या ना आवडू द्या, ती फॅक्ट ऍक्सेप्ट करा, नाही का ऍक्सेप्ट करू, बट दॅट्स द रियालिटी. मी 9 बॅचेसला शिकवतो, 9 बॅचेसमध्ये सगळ्या मुलांचं तेच म्हणणं की आम्ही MPSC देतो, आणि 9च्या 9 बॅचेस माझ्या UPSCच्या. सो बेसिकली आयडिया काय माहिती का, इट्स नॉट अबाउट युअर रूममेट, इट इज नॉट अबाउट द पर्सन नेक्स्ट टू युअर रूम, किंवा माझ्या लायब्ररीमध्ये कोण आहे तो MPSCचा करतो, त्याचे आन्सर्स कसे आहेत, त्याच्याशी कॉम्पिटिशन नाही. दिस UPSC पीपल आर गोइंग टू राईट सम बेटर आन्सर्स, अँड दॅट्स द फॅक्ट. कारण ते मागच्या 10 वर्षापासून त्यांच्याकडे तीच आयडिया आहे, 2-3 वर्षापासून तेच करतायत ते. सो म्हणून आपल्याला सुद्धा त्यांच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर आपले आन्सर सुद्धा त्यांच्यासारखेच स्ट्रॉंग असावे. आता बेस्ट पार्ट काय त्याच्यामध्ये, UPSCच्या मुलांकडे महाराष्ट्राचा जो आहे ना तो अभ्यास एकदा इतकं गाढा नसतो किंवा तिथं डीप मध्ये नसतो. सो तुम्ही महाराष्ट्राचे एक्झाम्पल्स टाकून, महाराष्ट्राचे केस स्टडीज टाकून त्याच्यामध्ये तुम्ही स्कोर जो आहे तो वाढवू शकता. ठीक आहे. सो बेसिकली कॉम्पिटिशन आपली कोणासोबत जर हे कळालं तर आपण ऑटोमॅटिकली जे आहे ग्रो करू शकतो. सो ह्या गोष्टी आहेत माझ्या साईडने. ओके, अजून काय कोणाला डाऊट असतील? हा, पेनाने तिथं काही असं हे नाही, असं पेन्सिल एवढा वेळ नाही भेटत तिथं आपल्याला, कारण एका दिवसामध्ये हाच पॅटर्न जर फॉलो केला तर GS1चा मॉर्निंगला पेपर राहील, GS2चा इव्हिनिंगला राहील, दुसऱ्या दिवशी GS3 राहील आणि GS4 राहील, आणि ऑप्शनचे जे 2 पेपर राहतील ते नंतरच्या एका वीकमध्ये राहतील. सो बेसिकली एका दिवसामध्ये तुम्हाला 6 तासाचं राईटअप करायचं. मग 6 तासाचं राईटअपसाठी तुम्हाला ती स्पीड मेंटेन ठेवायची आणि त्या सगळ्या गोष्टी करायच्या. युजली काय होतं हे पण सांगतो, बरं झाला हा प्रश्न विचारला. GS1 मध्ये मुलांचे आन्सर्स चांगले असतात, पण GS2 मध्ये डोकं थकलेलं असतं, सबकॉन्शियसली आपण थकतो. तर GS2 मधल्या आन्सरची क्वालिटी जी आहे ना ती थोडीशी डिग्रेड व्हायला लागते. GS3 मध्ये आन्सर्स चांगले असतात, परत GS4 मध्ये आन्सरची क्वालिटी जी आहे ती परत डिग्रेड व्हायला लागते, कारण त्याच दिवशी आफ्टरनून सेशन मध्ये असलेले पेपर असतात. सो आपल्याला त्या ह्याच्यासाठी जर तुम्हाला 6 तास राईटअप करायचं आहे मेन्ससाठी, तर ऍटलिस्ट तुम्हाला 8 तास राईटअप नॉर्मल डेज मध्ये करावं. त्यावेळेस ते 6 तास तिथले जे आहेत ते मॅनेज होते. सो मेन्सचं प्रिपरेशन इज ऑल अबाउट रायटिंग, इट इज नॉट अबाउट रिडिंग. आधीचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये रिडिंग होती तर तो वेगळा पॅटर्न होता, आता पॅटर्न चेंज झालेला आहे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये. तर तुम्ही रायटिंग करा, वाचू नका, डायरेक्ट राईट करायला लागा, लिहायला लागा. ठीक आहे.
एक मिनिट. आन्सर लँग्वेज मीडियम चूज करताना कोणत्या पॉइंट्स विचारात घेतले पाहिजेत? ज्या लँग्वेजमध्ये तुमचे आन्सर्स जे आहेत ते बेस्ट येऊ शकतात किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या सब्जेक्टमध्ये कम्फर्टेबल आहेत, की असं नाही की फक्त 1-2 सब्जेक्ट जसं इतिहास झालं किंवा अर्थशास्त्र वगैरे झालं. त्या ॲस्पेक्टमध्ये जर तुम्ही एकदम हुशार असाल किंवा त्याच्यात तुम्ही आन्सर लिहू शकत असाल, तर तिच्याने ठीक आहे ते 2 सब्जेक्ट हेल्पफुल असू शकतात. बट अदरवाईज बाकीचे सब्जेक्ट पण तुम्हाला बघायचे. यू हॅव टू राईट दी एसे टू. निबंध लिहायचा. त्या निबंधावरती तुमचा स्कोर असतो, एथिक्सवरती तुमचा स्कोर असू शकतो. सो सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या विचार करून त्याचा एक अभ्यास करा. जर कम्फर्टेबल असाल तर इंग्लिश, मराठी दोन्ही ज्या भाषा आहेत त्याच्यातलं जी कम्फर्टेबल असेल त्याच्यामध्ये तुम्ही जा. माझ्यासाठी होती कम्फर्टेबल इंग्लिश, सो मी इंग्लिश घेतलेली होती. एखाद्यासाठी मराठी असू शकते तर मराठी घेऊ शकतो. असं काही नाही, लँग्वेजमध्ये फरक नाही पडत ह्याच्यात, की कुठली लँग्वेज आहे आणि कुठल्या लँग्वेजमधून जास्त स्कोर होते असं नाही होणार. तसं नॉर्मल राहणार आहे सगळ्या गोष्टी. ठीक आहे, हा जो एक मी बेसिक स्केलेटन दिलेला आहे, या स्केलेटन वरती सर आता जे आहे ते ऍडव्हान्स लेवलवरती किंवा ते जे क्वेश्चन वाईज डिस्कशन जे मेन हवं आहे ते तुम्हाला करतील. ठीक आहे, एक जस्ट 2 मिनिटांमध्ये सरांना मी बोलवतो. 60-60 मार्काचे प्रश्न असायचे आणि 8 ते 10 पानामध्ये उत्तर लिहायचे, सप्लिमेंट घ्यायचे. पण आता तसं काय प्रकार ठेवलेलं त्यांनी नाहीये. आता प्रश्नच एक 20 मार्काचा असतो, मॅक्झिमम 15 मार्काचा असतो, 10 मार्काचा असतो. त्यामुळे 3 पेजेसच्या पलीकडे कुठलं उत्तरच नाहीये. मग 3 पेजेसमध्ये काय होतं की निश्चितच प्रत्येकाकडे त्याहून जास्त कंटेंट असतो लिहायला ऍक्च्युली. कारण तसं तर काय लिहायला 4-5 पेजेस सुद्धा सहज लिहिता येतात कशावरही. पण आता 3 पेजेसमध्ये काय दाखवायचं ते दाखवायचं. पूर्वीसारखं 8-9 पेजेस का सप्लिमेंट लावल्या आता प्रकार नाही. उत्तरपत्रिका छापील असते, प्रश्न स्पेस, परत पुढचा प्रश्न स्पेस. त्यामुळे क्रॉस करता येत नाही तुम्हाला, म्हणजे एखादी हे लिमिट त्याच्या चौकट दिल्या 4 पानं 3 पानं दिलेत तर 3 पानातच काय ते उत्तर द्यायचंय. मग आता असं असेल तर याचा अर्थ जो काही आपल्याकडे डेटा आहे त्याचं प्रेझेंटेशन आपण कसं करणार, दॅट मॅटर्स अ लॉट. कारण साधारणतः सगळ्यांकडे एक सिमिलर प्रकारचं उत्तर असतं, फार काही फरक असा काही नसतो. एखाद्याकडे एखादा दुसरा पॉईंट वेगळा असतो पण अदरवाईज काही फार वेगळं असतं. मग या संदर्भात म्हणजे आपण कशा प्रकारे हे करणार, तर मग आता हे सर मी काही पॉईंट्स काढलेत. एक तर डेट्स आपण बघितलं तर एमपीएससी मेन्स मार्च ते एप्रिलमध्ये होईल असं त्यांनी दिलंय. युपीएससी तर फिक्स असतं मे 24 मे आणि ऑगस्ट. आणि त्याला आता स्किप टाइम हे केलाय, म्हणजे कमी केलाय, मे आणि ऑगस्ट. पूर्वी ऑक्टोबरपर्यंत, ऑक्टोबरमध्ये व्हायची, पण मुलांची रिक्वेस्ट होती की स्क्वीज करा टाइम, आम्हाला जास्त वेळ सुट्ट्या करतात काय, जास्त वेळ आम्हाला त्याच्या अडकून पडायला होतं. किंवा रिझल्ट पण द्यायला होतं, तुम्ही बघितलं मेन्स रिझल्ट लगेच त्यांनी लावला, पण पुढे जानेवारी फेब्रुवारीत पूर्वी लावायचं. आता त्यांनी नोव्हेंबरवर रिझल्ट लावून टाकलेला आहे. इंटरव्ह्यू पण चालू करतात ते आता, रिलेटिव्हली यांनी आमचं हे फास्टर केलंय फिरवणं. आणि मग आता 1750 मार्क्स. मग आता हे रायटिंग स्किलच 86% आहे. ठीक आहे, इंटरव्ह्यू हे ओरल आहे, पण मग रायटिंग स्किलच मेजर प्रकार आहे. त्यामुळे मग असं म्हणत आपण की रायटर टेक ऑल द प्राइज, म्हणजे की जो चांगला लिहू शकतो त्याला सगळं काय मिळायचं ते मिळणार. म्हणजे नुसता चांगला बोलू शकतो त्याला मिळेल का, त्याला वेटेज कमी आहे ना. तेही आहे, तोही भाग आहे, त्याला वेटेज कमी आहे. आणि मग हा थोडासा एक क्रिटिकल मुद्दा ठरतोय की तुमच्याकडे किती नॉलेज असो वगैरे, तुम्ही काय आहात हे समोरच्या एक्झामला कसं कळणार, फक्त तुमच्या लिखाणातच कळणार. इंटरव्ह्यू तर नंतर आहे, पास झाला मीन्स तर. त्यामुळे जे काय ते दिसायचं ते लिखाणातच दिसणार आहे काय ते. मग आता नॅचरली काही लोकांचं लिखाण इफेक्टिव्ह असतं, तितकं नॅचरली काही लोकांचं इफेक्टिव्ह नसतं. पुन्हा हे चांगले ऍडमिनिस्ट्रेटर कोण म्हणल्याचा सगळ्याचा काही संबंध नाही. हा जो वेगळाच मुद्दा आहे की समजा खूप चांगला लिहिणारा खूप चांगला ऍडमिनिस्ट्रेटर बनणार आहे असं काही लॉजिक आहे का, तसं काही नाहीये. तो वेगळाच मुद्दा आहे अजून. पण आता आहे असं आहे की बाबा ते चांगलं लिहून दाखवलं प्रेझेंटेशन तरच तिथे आपलं इफेक्ट पडेल. म्हणजे त्यामुळे मग आता शक्ती दुबे काय म्हणते की स्ट्रक्चर इजंट ऑप्शनल, इट्स युअर आन्सर स्केलेटन. आता एखाद्या उत्तराचं स्ट्रक्चर तयार करणं वगैरे हे आता भाग आता ऑप्शनल सारखे नाही, तेव्हा करू करू नको करू डायरेक्टली असंच. आता हे असं खूप सिस्टमॅटिक झालं म्हणजे की जसं एसेच्या बाबतीत आपण 1.5 तासाच्या एसे मध्ये पहिले अर्धा तास काय करतो, पूर्ण आराखडा तयार करतो, पॉईंट्स काढतो, स्टार्ट आणि एंड ठरवतो, त्या पॉईंटचा सिक्वेन्स देतो आणि मग 1 तासात तो एसे लिहून काढतो. मग ती जी स्टाईल आहे ती आता जीएस मध्ये येणं आवश्यक आहे का, तर हो.
आता जी एस लिहिणं वेळ नसतोय खरं असलं तरी ते शॉर्ट घेऊन अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट काय लागेल तो त्या वेळात ते पॉईंट ठरवणं, त्याला सिक्वेन्सिंग लावणं, स्टार्ट आणि एंड त्यात ते ठरवणं, एखादा तरी डिझाईन तुम्ही टाकणार की नाही, फ्लो चार्ट किंवा सनडायल किंवा असं काही कंपॅरिझन टेबल ते फिक्स करणं, एखादं कुठे मॅपवर टाकता लाकूड टाकता ती टाकायचं फिक्स करणं, एखादा चांगला जार्गन पण टाकता शब्द तर एखादा फार नाही पण ते टाकतं ते फिक्स करणं आणि त्यानंतर उत्तराला जाऊन प्रिंटआउट काढल्यासारखं उत्तर लिहिणं. ते थोडंसं एक इंटरेस्टिंग स्किल आहे आता आणि ते प्रॅक्टिस नाही येतं मात्र ते असं नुसतंच विचार करून येत नाही, प्रॅक्टिस करून करून ते येतं. मग त्याबद्दलच ते म्हणते की स्ट्रक्चर इजंट ऑप्शनल, इट्स युअर आन्सर स्केलेटन नाव. त्यामुळे आता रायटिंग डेली, स्कोर डेली, इट हॅज बिकम द न्यू मंत्रा फॉर द मीन्स आता हे सगळं करायचं तर रोज थोडं लिहावं लागतं. तर लिहिणं हे वेगळं स्किलच आहे थोडक्यात. स्किल इज स्किल. सगळं सायकल चालवणं हे काय स्किल आहे. पण मग असं सोपं जरी वाटलं तरी डायरेक्ट सायकलवर बसून चालवता येते का? तर नाही, ते शिकावं लागते म्हणजे. तसंच रायटिंग आहे. काय फार मोठं स्किल असं नाहीये. पण पुन्हा असं डायरेक्टली घरात बसून लिहिलं असं नाही. ते थोडं 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 प्रॅक्टिस करून करून फायनर वी कॅन राईट, फायनर वर्ड्स अँड फ्रेजेस वी कॅन यूज आणि मग ते जास्त इफेक्टिव्ह म्हणत जातं. सो फ्रॉम chaos टू क्लॅरिटी, वन आन्सर ॲट अ टाइम. की एका वेळी तुम्ही एक उत्तर लिहिलं, ते चेक करून घेतलं आणि ते चांगल्या प्रकारे तुम्हाला हे झालं त्याचं हे, तर मग पुढे जाता येईल. आता मीन्समध्ये काय चेक करतात, तर मग आता एक तर डेप्थ आणि ब्रेडथ. तर ब्रेडथ म्हणजे तुम्हाला पूर्ण फॅक्च्युअल माहिती किती आहे एखाद्या गोष्टीची, वेगळे कायदे माहिती आहेत का, नियम व्यवस्था त्याची माहिती आहे का, पण तेवढं पुरेसं नाही आहे. डेप्थ मग ती चर्चा तुम्ही किती खोलवर घेऊन जाऊ शकता तेही थोडंफार बघितलं जातच. अर्थात एससीची डेप्थ थोडं जास्त असते, जीएसची थोडी कमी असते, पण तरी डेप्थ असतेच पुन्हा म्हणजे बघितलं जातच. पुन्हा हे लिंकिंग नावाचा प्रकार आहे. आता हे एमपीएससीत पण नवीन प्रकार आहे, जसा युपीएससीत ऑलरेडी आहे. यांनी काय करून ठेवलंय, हे जे सगळे 1, 2, 3, 4 आहे त्या चौघांचं नाव मुद्दामून काय ठेवलं तर जनरल स्टडीज असं का केलंय. आता त्यांचं असं जीएस 1 मध्ये प्रश्न होता की पॉवर्टी जी आहे ती कितपत गंभीर प्रकार आहे आणि तीव्रता कशी मोजतात. आता लोकांच्या लॉजिक पण जीएस 1 मध्ये तर बाबा हिस्ट्री असलं पाहिजे, जिओग्राफी असलं पाहिजे. तर इथे त्यांनी ते टाकलंय. किंवा मग इथिक्समध्ये त्यांनी टाकलं की बाबा सावित्रीबाई फुले यांचं कार्य काय होतं, त्यांचे कोणते विचार याच्या काळासाठी रिलेव्हंट आहेत. आता म्हटला थोडासा हिस्ट्री रिलेटेड प्रश्न आहे, पण कुठे आला जीएस 4 मध्ये ज्याला इथिक्स असं आपण म्हणतो. पण त्यांनी एथिक्स म्हटले का त्याला, तसं काही सत्य नाही म्हणजे डायरेक्ट जीएसच म्हटलंय. त्यात तरी सबहेडिंग दिलेत, पण थोडक्यात काय त्यांच्याकडे फ्रीडम आहे की नाही की ते कुठलाही प्रश्न पुढे टाकू शकतात, टाकू शकतात. त्यांना असं म्हणजे ते हे नको कोणी काय प्रश्न विचारला उद्या कोर्टात जाऊन की हे इकडेच का टाकलं तिकडेच का टाकलं, आणि शिवाय कॅन दे लिंक टू जीएस टॉपिक्स विथ वन. येस, हे समजा त्यांनी असं टाकलं होतं की सिंधू सभ्यतेच्या शहरीकरणातून आजच्या शहरीकरणासाठी कुठले धडे मिळतात. आता आजचं शहरीकरण हा आता ऍक्च्युली अर्बनायझेशन मोठा टॉपिक आहे. आता म्हणजे थोडं जिओग्राफी एन्व्हायरमेंट मोठा टॉपिक आहे आणि मग त्यातले सगळे स्कीम स्मार्ट सिटी काही अमृत वगैरे. पण मग सुरुवातच प्रश्नाने केली की सिंधू सभ्यतेच्या शहरीकरणात झालं म्हणजे मग आता हिस्ट्रीचा टॉपिक आहे. मग आता हिस्ट्रीचा टॉपिक आहे की जिओग्राफीचा टॉपिक आहे, तर आता हे त्यांचं म्हणणे की तुम्ही असं विचार करू नका, मिक्स करा आणि लिहा, कम्पेअर करा तेव्हाचं शहरीकरण आजचं शहरीकरण, तेव्हा काय केलं होतं आज काय करतोय आणि काय धडे घेता येतील आपल्याला सिंधू सभ्यतेच्या शहरीकरणात. मग बऱ्याच वेळेला ही या प्रकारचं जे स्किल आहे ते डेव्हलप करावं लागतं आधी, की बऱ्याच वेळेला आपल्याला कसं कंपार्टमेंटलायझेशन असतं की हिस्ट्री हिस्ट्री, जिओग्राफी जिओग्राफी, पॉलिटी, सायन्स सायन्स. मग ते असं विचार आम्ही सांगतो, सायन्स विचार मी सांगतो, हिस्ट्री विचार हिस्ट्री सांगतो. पण असं दोन मिक्सअप करून विचारलं तर बऱ्याच वेळेला मग असं गोंधळ उडतो की आता कसं हे करायचं आणि त्याला जोडायचंच एकमेकाशी. पण मग ते सर्वात चॅलेंजिंग प्रश्न असतात आणि रिटर्न त्यात मार्क मिळवायची शक्यता पण जास्त असते ना, म्हणजे तुम्ही लिहून टाकलं चांगल्या प्रकारे. पण बरेच जण तर आधीच हातभर होतात की काय लिहायचं म्हणजे असं काय टाकलंय. तसं नाही ना, ते काय म्हणजे उलट चांगलं आहे. यू कॅन सी इट ऑपोजिट वे किंवा असं काहीतरी लिहिणं हे जास्त चॅलेंजिंग आहे आणि त्यात जास्त चांगले मार्क मिळू शकतात. मग अशा प्रकारे ही जी ट्रिक आहे की जीएस 1, 2, 3, 4 आणि त्याच्यावर जरी त्यांनी टॉपिक दिले असले सिलेबसमध्ये तरी नॉट नेसेसरी स्टिक टू दॅट ओनली, की ते त्याला तेच विचारतील आणि फक्त समजा त्याच प्रकारचे विषय विचारतील. ते वेगळ्या प्रकारचे विषय विचारू शकतात
किंवा ते एकमेकांना मिक्सअप करून सुद्धा विचारू शकतात किंवा 2, 3, 4 घटक एकत्र आणून विचारू शकतात. आणि त्याच पुढे बरंच वेळा जीएस सोडवताना तर जीएस असंच बघितलं पाहिजे. मुलं बरंच वेळा जीएस न बघता हा हिस्ट्रीचा प्रश्न आहे असं म्हणतात. हा म्हणतात की हा जॉग्रफीचा प्रश्न आहे, हा एथिक्सचा प्रश्न आहे. तर हे चुकीचं अंडरस्टँडिंग आहे, बरोबर आहे? चुकीचं आहे. तो कसला प्रश्न आहे? तो जीएसचा प्रश्न आहे. काही प्रश्न जीएस 1 मध्ये आलेत, काही प्रश्न जीएस 2 मध्ये टाकले असतात, काही जीएस 3 मध्ये आणि काही जीएस 4 मध्ये. आणि त्यावेळेस रिजिड बघायला लागलो तर बऱ्याच वेळा त्या प्रश्नाचे सगळे अँगल कव्हर होत नाही. प्रमाण विचार करतो की नाही याच्यात आलाय 3 मध्ये टाकलाय म्हणजे एवढंच असणार त्यामध्ये, 1 मध्ये टाकलाय म्हणजे एवढं लिहायचं असणार. तसा इथे काही प्रकार ऍक्च्युली नाही. ते कुठल्याही प्रश्न कुठे टाकतात आणि त्याचे जे काही जितके महत्वाचे अँगल येतात ते कव्हर करणं आवश्यक असतंच. त्यामुळे अभ्यास करताना सुद्धा आणि शिवाय लिहिताना सुद्धा आता हे कायम ठरवलं आहे की जीएसला जीएस कडेच म्हणून बघितलं पाहिजे. खूप जास्त असं कंपार्टमेंटलायझेशनची सवय आहे, खूप जास्त अशा प्रकारे बघायची गरज नाहीये. मग आता हे सगळे एकमेकांशी समजा एक क्लायमेट चेंज आणि क्लायमेट जस्टिस आणि एथिक्स हे एकत्र आणता येतं का? तर येतच, कनेक्टेडच आहेत. किंवा मग क्लायमेट चेंज आणि इकॉनॉमी तर पुन्हा ते एकत्र आणता येतात किंवा येत आहेच ते एकत्र सुद्धा. मग इकॉनॉमीच्या अँगलने क्लायमेटवर प्रश्न टाकता येतात, एथिक्सच्या अँगलने क्लायमेटवर प्रश्न टाकता येतात, जॉग्रफीच्या अँगलने क्लायमेटवर प्रश्न टाकता. क्लायमेट हे सगळ्यांना सगळ्याच गोष्टींना अफेक्टेड आहे. मग त्या अँगलने टाकले की त्या अँगलने लिहावं लागतंच. मग आता मल्टी डायमेन्शनल पर्स्पेक्टिव्ह, सोशल, इकॉनॉमिक, एथिकल, ग्लोबल. तर मग 40% क्वेश्चन्स आर लाईक आयआर, म्हणजे समजा आयआरशी कनेक्टेड पण प्रश्न याच्यामध्ये असतात. म्हणजे मग आयआरशी कनेक्टेड युपीएससी तर येणार नाही समजा, पण युपीएससी असतात. मग आता हे काय की सोशल, इकॉनॉमिकल, एथिकल, ग्लोबल असे वेगळे अँगल देणं एखाद्या उत्तराला, हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे. की बरंच वेळा आपण एखादा अँगल घेऊन एक दोन अँगल घेऊन फक्त लिहितो, तसं न करता एक दोन वाक्यात का होईना वेगळे अँगल कव्हर करत गेलो तर ते बेस्ट ठरतं. तो एक स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. अर्थात अगदी प्रत्येक गोष्टी तसं होईल असं नाही, पण काही गोष्टी ते म्हणजे करता येतात की बाबा विविध अँगल दिले तर उत्तर परिपूर्ण वाटतं. क्लॅरिटी, कॉन्साइज आणि एरर फ्री. आता एक 3/5/3 7-5-3चा रूल असतो की समजा रूल 7 मिनिट्स फॉर द आन्सर. समजा आता 10 मार्काचा प्रश्न आहे तर 7 मिनिटात तो लिहावा लागतो समजा आपल्या गणितानुसार, ते जे फॉर्मॅट जो आहे दिला त्यांनी त्याच्यानुसार. तर 7 मिनिटात लिहायचं आहे. मग 5 बॉडी पॉईंट कव्हर झाले पाहिजेत की 5 तरी पॉईंट याच्यामध्ये आले पाहिजेत 10 मार्कासाठी. आणि शेवटचे 3 पर्स्पेक्टिव्ह आले पाहिजेत. 3 वेगळ्या प्रकारे पद्धतीने त्याला बघता आलं पाहिजे, दृष्टिकोन असले पाहिजे. आता हा एक जनरल नियम झाला, हा असंच केलं पाहिजे आणि इतकाच बरोबर 7-5-3 झालं पाहिजे असं काही नाही, पण साधारणतः या प्रकारे आपल्याला कव्हर करावं लागतं. किंवा 7 मिनिटाचा फिक्स नियम आहे, पण 5 बॉडी पॉईंट आणि 3 पर्स्पेक्टिव्ह असले तर मग जरा साधारणतः तुमचं उत्तर जे आहे ते जास्त बॅलन्स्ड होतं असं म्हणता येईल. अर्थात ते बॅलन्सचा अर्थ पण डिपेंड ऑन व्हॉट सफिक्स दे घेऊ. सफिक्स फार वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे कुठले सफिक्स मध्ये शेवटी जे हे देतात त्याचं शेपूट, त्यात ते डिस्क्राईब म्हणतायत का, एक्सप्लेन म्हणतायत का, अकाउंट फॉर म्हणतायत का, अंडरलाईन म्हणतायत, असं ते काय म्हणतात, क्रिटिकली इव्हॅल्युएट म्हणतायत का, एक्झामिन म्हणतायत. त्यावर पण डिपेंड आहे, त्यावर डिपेंड आहे की कशा प्रकारे उत्तर जाणार. सो बॅलन्स प्रोज अँड कॉन्स, नॉट बायस्ड. आता समजा ग्लोबलायझेशन ऑपॉर्च्युनिटीज वर्सेस कल्चरल इरोजन. मग आता समजा आपण एकच बाजू घेतली की कल्चरल इरोजनच होत आहे, ग्लोबलायझेशनमुळे सगळी संस्कृतीची वाट लागली, भेळ बनली संस्कृतींची. तर कुठली संस्कृती जर भेळ खाऊन त्यापुरतं तेव्हा असं वाटतं की पोट भरलंय, पण पोट भरलं असतं का? भेळ सारखा माणूस सकारात्र भेळ खाऊन जगायला लागला तर काय होईल त्याचं? मॅलनरिशमेंट, त्याचं कुपोषण होईल, तो आजारी पडेल लवकरच. त्यामुळे कधी कधी भेळ खाणं हे योग्य ठरतं, पण काय म्हणजे असं काय काय आपण लिहिलं तर ठीक आहे, पण मग आपण एकच बसून देऊन धरायची किंवा अशा प्रकारे तर नाही. ग्लोबलायझेशनला पॉझिटिव्ह एस्पेक्ट असू शकतो का? भरपूर आहेत. काय फायदा याच्यामध्ये? संस्कृती अंगाने संस्कृतीची देवाणघेवाण होते ना, कल्चरल एक्सचेंजेस, आणि त्याच्यामुळे कल्चर गेट एनरिच्ड, की संस्कृती जी आहे अजून चांगल्या प्रकारे फुलते, अजून चांगल्या प्रकारे निर्माण होते. कारण शेवटी संस्कृती अशाच तयार झाल्यात, एक्सचेंज करतच तयार झाल्यात. त्यामुळे पुन्हा हा आजचं प्रकरण, आज स्पीड फक्त जरा वाढलाय. का असं होतं की पूर्वी सगळ्या संस्कृती पूर्ण वेगळ्याच होत्या? तसं कधीच नव्हतं. सगळ्याच काळामध्ये एकमेकांशी एक्सचेंज करतच संस्कृती वाढल्यात. फक्त आज तो स्पीड थोडासा
वाढल्या असं म्हणून आपल्याला ते पण सांगू लागेल बाजू की ग्लोबलायझेशनमुळे संस्कृती संपणार आहेत किंवा एकच एक प्रकारची ग्लोबल संस्कृती स्थापन होणार आहे असं काय खरं आहे का? तर असं काय नाही. उलट लोकांना असं वाटतं की आपापली संस्कृती आपण टिकवून ठेवली पाहिजे. त्यामुळे उलट ते असर्शन असतं एक प्रकारे. त्यामुळे असं काही वाहून जातं असं काही होत नाही. टिकतात. फक्त बदल येतात. ते खरं आहे. आता हे सगळं आपल्याला त्यातून द्यावं लागेल. प्रोज कॉन्स टाकावे लागतील. बायस घेऊन चालणार नाही एखादा. कधी-कधी एक आपल्या मनात एखादा पूर्वग्रह असतो, की ही गोष्ट अशीच आहे. तर ते असू देत. पण मग ते इथे मात्र आपल्याला तसं करून चालणार नाही. वेगळ्या अँगलने दाखवावं लागेल. तर हे टाईम मॅनेजमेंट जे आहे ते 7 मिनिट्सचं हळू-हळू आणावं लागतं. आणि मग 15 मार्काचं असेल तर मात्र 13 मिनिटं. प्रॅक्टिस विथ टेस्ट सिरीज. मग टेस्ट सिरीज बरोबर प्रॅक्टिस करता येतं. तर मग वाय मास्टर द आन्सर रायटिंग. एक तर टाइम मॅनेजमेंटचा आपण बघितला मुद्दा. 753 रूल. टास्क प्रोजेक्ट करणे, ब्रेनस्टॉर्मिंग करणं. आता आपण चर्चा केली की 30 सेकंद की 1 मिनिट आपल्याला पहिले ब्रेनस्टॉर्म करावं लागेल एसे सारखं. काय नक्की बाबा याचं थीम आहे, प्रश्न नक्की काय आहे, त्यात त्यांना काय अपेक्षित आहे, किंवा प्रश्नाचे 2-3 भाग करावे लागतात की हा भाग 60% आणि हा भाग 40% विचारलाय. मग तो 60 मार्काचा 60% उत्तर आणि 40 मार्काचं 40. हे कधी कधी 80-20 असू शकतं. तर असं ते वेगळं हे ठरवतं लागतं की काय काय एकाच्या 3 भाग असतील तर 3 करावं लागतात भाग. मग समजा समान असतील तर 1/3, 1/3, 1/3. समान असतील तर 50-30-20. हे सगळं आता हे तिथे असं काही लिहून करायची गरज पडत नाही. प्रॅक्टिसने हळूहळू आपल्याला कळतं की हे असे एवढे भाग पडतात, त्याचं याचं एवढं महत्व आणि याचं एवढं महत्व, याचं एवढं महत्व आहे. मग फॉर एक्झाम्पल ग्लोबलायझेशन मध्ये आपण पॉईंट्स करणार, ट्रेड, कल्चर, इनइक्वॅलिटी, आणि मग बॅलन्स करणार. आपलं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला थोडं वजन करावं लागेल, कशाला काय महत्व द्यायचं आहे. क्लॅरिटी, लँग्वेज शुड बी सिम्पल. आता एक थोडासा मुद्दा इंटरेस्टिंग आहे की सिम्पल लिहिता येणं आवश्यक आहे. खूप गुंतागुंतीचा आपण लिहायला गेलो तर त्याचा अर्थ काय असतो? पल्लेदार वाक्य, फुल स्टॉपच नाही, 4-4 ओळींचं एक वाक्य, त्याचा अर्थ काय असू शकतो? तुम्हालाच क्लॅरिटी नाही होते त्याचा अर्थ होतो, आणि म्हणून तुम्ही लपायला बघता आहात मोठ्या मोठ्या शब्दांच्या मागे, आणि समोरच्याला कन्फ्युज करायला बघतात की असं मांडणी करायची का समोरच्याला वाटत याला काहीतरी कळत आहे. पण दुर्दैवाने तसं काय होत नाही. चेक करून करून त्यांना पक्का माहिती असतं की असं काही, ज्याला कळलं तो काय करेल, सोप्या भाषेत मांडणी करेल ना, त्याची उदाहरणं एकदम म्हणजे अचूक असतील, आणि तो बरोबर ते सांगेल एखादा मुद्दा काय आहे. आणि त्यामुळे मग बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मोठ्या गोष्टी पण गुंतवणुकीच्या असतील, सोप्या पत्र सांगता आल्या पाहिजे. त्यामुळे ही जी सिम्प्लिसिटी जी आहे, सिम्पल लँग्वेज, खूप जास्त जार्गन नको. आणि मग शब्द तो मर्यादा फिक्सच आहे, आणि शिवाय स्पेसही फिक्स आहे. त्यामुळे एखाद्या मिनिटात अपडेट जायचा प्रश्नच येत नाही. पर्स्पेक्टिव्ह, व्ह्यू फ्रॉम मार्जिन्स. आता हा एक इंटरेस्टिंग हे असतो की व्ह्यू फ्रॉम मार्जिन म्हणजे सीमांत लोकांवर एखाद्या धोरणाचा काय परिणाम होतो. समजा परत आपण ते आदिवासींवर एखाद्या गोष्टीचा काय परिणाम होतो कधीच लिहित, आदिवासी आपल्या डोक्यात कधी येत नाहीत. तर तसं नको व्हायला. प्रत्येक सीमांत जे लोक आहेत, शेतमजूर असतील, आदिवासी गट असेल, यांच्यावर एखाद्या धोरणाचा काय परिणाम होणार आहे, महिलांवर काय होणार आहे, हे सगळं आपल्याला इतरावर टाकता आलं पाहिजे. किंवा तसं आपल्याला ते बिल्डअप करावं लागेल की लिहिताना प्रत्येकाला लक्षात ठेवावं लागतं की नाही, असं ते आपल्याला एक असं गोल काढायचं परीघ, पेरिफरी. आणि मग त्या परिघावर कोण बसलेत सुरुवातीच्या काळात, असं समजा हे करायचे, महिला आहेत, आदिवासी आहेत, डोंगराळ भागातले लोक आहेत, शेतमजूर आहेत, त्यांच्यावर एखाद्या धोरणाचा काय परिणाम, आणि मग उत्तरामध्ये त्यांच्याबद्दल एक एक ओळ आली तर मग ते म्हणजे हा की तुम्ही घेताय, सगळ्यांना बरोबर घेताय. नॉलेज इंटिग्रेट डेटा. आता हे कारण हा एक मुद्दा महत्वाचा आहे की लेटेस्ट डेटा इंटिग्रेट केला पाहिजे. तर बरं आपण खूप जुना डेटा टाकला, 2010चा डेटा, 1990चा डेटा, तर तसं चालणार नाही. भारतात ते खूप क्रुशियल आहे. आता भारतामध्ये बराबर लोकसंख्या बदलते, दरवर्षी लोकसंख्या बदलते, बरं धोरणं बदलतात, त्यानुसार हे बदलतं, अनेक गोष्टी बदलतात. आणि त्यामुळे मग डेटा जो आहे तो लेटेस्ट पाहिजे. आणि देन 70% क्वेश्चन बघितले आपण, तर ते त्यांचं हा आवडता प्रकार आहे, एक्झामिन, क्रिटिकली अनालाइज. आता हे क्रिटिकली अनालाइज हा सर्वात त्यांचं म्हणजे एक्झामिन, परीक्षण करा किंवा टीकात्मक परीक्षण करा. तर क्रिटिक म्हणजे काय असतं? टीकाकार. पण टीका करणे, मग आता ज्ञानेश्वर टीकाकार होते का?
नाही, ज्ञानेश्वर टीका करत होते काय? होते. टीका करत होते ते. त्यांनी भगवद्गीतेवर टीका लिहिली. तिला काय म्हणतात? भावार्थ दीपिका असं नाव आहे, पण लोकप्रिय नाव ज्ञानेश्वरी असं आहे. मग आता हे ज्ञानेश्वरी ही टीकाच आहे. आता बरंच आज आपण निगेटिव्ह अर्थाने वापरतो टीका शब्द, पण परंपरेमध्ये तो त्या अर्थाने नाहीये. टीकाकार म्हणजे कोण? हु इज अ क्रिटिक, की जो अर्थ उलगडून दाखवतो. तेव्हा फिल्म क्रिटिक असतात, नोव्हेल क्रिटिक असतात. हे लोक समजा एखादा नवीन कवी येतो, त्या कविता कोणाच कळत नाहीत. लोक म्हणा काय लिहिलंय नाही, पण मग शेवटी ते समजावून कोण सांगतो? ते क्रिटिक्स असतात. ते त्याचा अर्थ समजून आणि मग म्हणतो अरे किती जबरदस्त कवी आहे हा, आणि मग तो टोकतो येतो की एखादा फिल्म बऱ्याच लोकांना लगेच कळत नाही. पण जेव्हा मग नवीन प्रकारची फिल्म असते आणि फिल्म क्रिटिक समजून लोकांना की अशा प्रकारची फिल्म बघितल्या तुम्हाला ते कळेल, मग लोक बघताना मग त्यांना कळतं की अरे खूप जबरदस्त फिल्म आहे, आणि त्यात नवीन ट्रेंड चालू होतो. मग अशा प्रकारे क्रिटिक, टीका करणे हे फक्त निगेटिव्ह आहे की नाही? तर नाहीये. ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेवर हे केले का की फालतू पुस्तक आहे भगवद्गीता, निरर्थक आहे? उलट त्यांनी त्याचं रहस्य काय आहे हे अजून मोठ्या प्रमाणात 9,000 लोकांमध्ये उलगडून दाखवलं आहे. मग इथे पण हा मुद्दा मोठाच आहे. क्रिटिकल इव्हॅल्युएट म्हणजे नुसतं निगेटिव्ह बोलायचं का त्या गोष्टीबद्दल? की फुले यांचं कार्य हे आपल्या काळाचा एक महत्वाचा टप्पा होता. क्रिटिकल इव्हॅल्युएट मग झालं, फुलेंचं काम हे कसं खोटं होतं आणि काय सिग्निफिकंट नव्हतं असं आपल्याला यायचंय का? तर नाही. क्रिटिकल इव्हॅल्युएट म्हणजे काय करायचं मग या प्रश्नावर? आता हे ते जास्त वेळ का 70% वेळ ते हेच येतं. त्याचं कारण काय आहे? असं पण नाही. तुम्ही त्याचं मर्म आधी तुम्ही फोकस करा की नक्की फुलेंच्या कार्याचं मर्म काय आहे? की विधवा विवाह घडवून आणले हे फुलेंच्या कार्याचं मर्म आहे का? तर ते त्यांचं महत्वाचं कार्य आहे. पण त्यांच्या आधीच विधवा विवाह झाले होते की नाही महाराष्ट्रात? झाले होते. विष्णुशास्त्री पंडित किंवा आधीच दयानंद हे आपले ईश्वरचंद्र विद्यासागर त्यांनी कलकत्ता घडवून आणला होता. त्या विधवा विवाह घडवून आणणे त्यांच्या कार्याचं मर्म आहे की नाहीये? नाहीये. महत्वाचं कार्य आहे. कार्याचं मर्म मात्र ते नाहीये. त्यांनी शेती केली, शेतीमध्ये नवीन प्रकारचं पिकं आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं, सायंटिफिक पद्धतीने शेती कशी करावी हे दाखवून दिलं फुलेंनी. म्हणजे त्यांच्या कार्याचं मर्म आहे की नाही ते? तर नाहीये. पुन्हा ते त्यांचं महत्वाचं कार्य आहे. पण त्यांच्या कार्याचं मर्म आहे असं म्हणता येणार नाही. असं त्यांचं बरंच काय त्यांनी म्युन्सिपालिटीत काम केलं पुण्याच्या, आणि त्यात त्यांनी मग पुण्याची कसं व्यवस्थापन करावं शहराचं, किंवा दारूवर किती कर लावावा याच्यावर चर्चा केल्यात. हंटर कमिशन समोर साक्ष दिली आणि शिक्षणात कुठले बदल आणावेत. पण मग पुन्हा एकदा ते मर्म आहे का? माझा त्याचा मर्म काय आहे? समजा आता ते चर्चा करूया प्रश्नाला. मग फुलेंच्या कार्याचं मर्म काय आहे? काय मग क्रिटिकल इव्हॅल्युएट मग ते हे का टाकतं सारखं की आजूबाजू सांगू नका, क्रिटिकल इव्हॅल्युएट किंवा एक्झामिन, मर्माबद्दल बोल. बरोबर आहे की भारतातील पहिली मुलींची शाळा जी आहे ती कोणी काढली? तर फुलेंनी काढली. आणि त्यात त्यांनी दुहेरी गोष्टी ओळखल्या. म्हणजे एक तर शिक्षण दिलं पाहिजे, आणि तेही पहिले कोणाला दिलं पाहिजे? स्त्रियांना दिलं पाहिजे. जो दडपलेला वर्ग आहे त्याला शिक्षण दिल्यावर मग खऱ्या अर्थाने क्रांती होईल की नाही? तर हो, मग परिवर्तन होईल. म्हणजे जे ऑलरेडी वर्चस्व स्थिती आहे त्यांना शिक्षण दिलं तर त्यांचं वर्चस्व अजून वाढेल ना. आणि अशा प्रकारे तरी ओळखलं की ज्ञानसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे, जी लोकांना नाकारली गेली. धनसत्ता महत्वाची असते की ज्ञानसत्ता महत्वाची असते? ज्ञानसत्ता. धनसत्ता सुद्धा दुय्यम असते. ज्ञानसत्ता मॅटर होते, पण ती शतकानुशतकं नाकारली गेली, रिस्ट्रिक्ट केली गेली. ती फुल्यांनी पुन्हा एकदा उडी केली की नाही? तर हो, ही खूप मोठी गोष्ट आहे की जे नाकारलं गेलं होतं, बंद करून ठेवली होती तिजोऱ्यांमध्ये, ती ज्ञानसत्ता त्यांनी पुन्हा एकदा सगळ्यांसाठी उघडी केली. आणि मग अशा प्रकारे हे मर्म लिहून मग तुम्ही त्याच्या बाकीच्यांच्या 4-5 गोष्टींच्या लिहिल्या, काय हरकत आहे, लिहायला पाहिजे. पण आधी ते मर्म काय होतं त्यांच्या कार्याचं ते आपण हे केलं पाहिजे. मग ते मर्म आपण नाही करू शकलो तर मग इश्यू काय होईल की आपण दुनियाभरच्या त्यांच्या बाकीच्या गोष्टी लिहिल्या तर त्याला काय तसा अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे क्रिटिकल इव्हॅल्युएट वारंवार काय म्हणतात की त्यांना असला अनुभव येतो चेक करणाऱ्यांना की लोक बऱ्याच वेळेला बाकीच्या गोष्टी दुनियाभरच्या टाकत असतात आणि मुख्य गोष्ट त्यांची राहते बाजूला. कधी मग त्यांनी विचार करण्याचा बराच वेळेला की बाबा नक्की फुल्यांचं फुले पण कशामध्ये आहे?
नाही का, फुले एकमेव एकमात्र सुधारक होते का त्यांच्या काळातले? त्यांच्या काळात ऑलरेडी, त्यांच्या आधी, त्यांच्या काळात आणि त्याच्या नंतर पण सुधारक झाले आहेत. मग सगळ्यांना महात्मा म्हटलं गेलं की नाही? तर नाही, फुल्यांना महात्मा म्हटलं गेलं. का महात्मा म्हटलं गेलं त्यांना? की रानडे पण त्या काळातच होते, आगरकर होते, टिळक होते, पण फुल्यांना महात्मा का म्हटलं गेलं? शैक्षणिक कार्य तर आगरकर, टिळकांचं त्याहून तसं मोठे टेक्निकली त्यांनी तर पूर्ण ते डी सोसायटी काढली, डिकल्चर सोसायटी, फर्ग्युसन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल. फुल्यांची शाळा दुर्दैवाने बंद झाली पुढे. कारण त्यावेळेस समाजात जे शोषण होतं का त्याचे ते आवाज. जो दुसऱ्याच्या दुःखाला आपलं दुःख मानतो, दुसऱ्याच्या दुःखाने कळवळतो, तो कोण असतो? तो महात्मा असतो. मग फुल्यांनी फक्त ओबीसी वर्गासाठी काम केलं की नाही त्यांच्या काळात? त्यांच्या शाळेतल्या सर्वाधिक मुली कोण होते? ब्राह्मण होते. घरासमोरचा हौद उघडा केला कोणासाठी? अस्पृश्यांसाठी उघडा केलाय. थोडक्यात त्यांनी असं फरक केला का की याच्यासाठी काम करायचं, मला याच्यासाठी नाही करायचं, याच्यासाठी करायचं, तसं काय केलेलं नाहीये. त्यांनी माणसाला माणूस म्हणून बघून प्रत्येकाला प्रत्येकाचं उत्थान कसं होऊ शकेल आणि समाज कसा त्या प्रकारे चांगला होऊ शकेल, निकोप होऊ शकेल, यासाठी प्रयत्न केले की नाही? तर हो, मग त्या काळात सुद्धा ही दुर्मिळ गोष्ट होती का त्या काळात सगळे तशा प्रकारे काम करत होते? त्या काळात सुद्धा ही दुर्मिळ गोष्ट होती. आजही कधी कुठल्याकडे दुर्मिळ, आजही दुर्दैवाने बरेच लोक सुधारणा सुद्धा आपल्या जातीपुरतं प्रयत्न करतात. का तर आपली जाती इतर जातीच्या पेक्षा पुढे राहावी ना, जातीमध्ये स्पर्धा असते. त्या बरं त्याला सुधारणा करताना सुद्धा हा इंटरेस्टिंग मुद्दा असतो की त्यांना समाजाचं भलं करायचंय का आपल्या जातीचं एखाद्याला भलं करायचंय. नाही का, हल्ली आता जातीलाच समाज होण्याची पद्धत आहे. जरांगे पाटील सारख्यासारखं समाज उभा राहिला, समाज माझ्या मागे आहे, समाजाने मोर्चा काढला, तो समाज यांचा म्हणजे काय असतो? जात असतं ना. हे लोक जातीला समाज म्हणतात. ते जातीचा मोर्चा आहे तुमचा बाबत, काय मागा त्याच्यावर म्हणणं नाही, पण जातीचा मोर्चा मान्य करा ना. जातीच्या मागण्या आहेत, आम्ही जातीसाठी लढतो आहोत. मग त्यांना आपण महात्मा म्हणू शकतो की नाही? जरांगे पाटलांना म्हणू शकतो की नाही? नाही, ते लीडर असतील त्या जातीपुरते आदर्श त्यांच्यासाठी ते पण असतील, पण त्यांना काही महात्मा म्हणता येणार नाही का? मग ते समाज जातीपुरतंच फक्त ते बघता येतं, त्यांचं काही इतरांचे काय तसं देणं घेणं. इतरांच्या दुःखाला ते कळवलेत का? तर तसं नाही ना, त्यांचं त्यांचं एक विशिष्ट हे त्याच्यात ते आहे. मग अशा प्रकारे मग हा समस्या आजही आहे, तर त्या काळात पण होती की नाही? त्या काळात पण होती. त्या काळात सुद्धा फुल्यांनी सगळ्या समाजाला बरोबर घ्यायचा प्रयत्न केला. आणि मग तर मग हे सगळं समजा आलं तर आपलं उत्तर ते क्रिटिकल इव्हॅल्युएट मध्ये येईल. म्हणजे समजा नाही आलं आपल्याला आणि आपण बाकीच्या दुनियेवरच्या गोष्टी दिल्या, जसे पुस्तकांची नावं लिहिली झाली, कुठली पुस्तकं काढली, कुठला समाज स्थापन केला, तर तसं नाही. त्यातनं ते मर्म नाही येणार. मग अशा प्रकारे हे क्रिटिकल इव्हॅल्युएट पुन्हा एकदा आता चर्चा केल्याप्रमाणे ते उत्तर लिहून लिहून कळेल की बेस्ट मेथड टू लर्न इज टू मेक अ मिस्टेक्स. शिकण्याची सर्वोत्तम एक युक्ती कुठली? तर आधी काय करा? चुका करा. किंवा चुका तर होणार असं समजा मी लिहिणार तर परफेक्ट येणार नाही, पण हळूहळू कळेल ते की कशा प्रकारे उत्तर आलं पाहिजे. फॅसेट्स ऑफ गुण असतात. सो क्वेश्चन इंटरप्रिटेशन, डिकोड, डायरेक्टिव्ह, कीवर्ड, इल्युसिडेटर, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. आता इथं आपण चर्चा केल्याप्रमाणे की काय म्हटलंय नक्की? वर्णन करा म्हटलंय की चर्चा करा म्हटलंय की क्रिटिकली एक्झामिन म्हणजे टीकात्मक समीक्षा करा असं म्हटलंय, परीक्षण करा असं म्हटलंय. काय म्हटलंय ते आधी ठरवावं लागेल आणि त्यानुसार मग काम करावं लागेल. थोडक्यात एकच वाक्य आणि त्याचं हे वेगळं आहे डायरेक्टिव्ह, तर उत्तर वेगळं येणार की तेच येणार? वेगळं येणार. तर डायरेक्टिव्ह काय तयार ठरणार, उत्तर काय आहे? डायरेक्टिव्ह वेगळं तयार होणार. चर्चा करायचं हे चर्चा वेगळी होणार आणि त्याच वाक्याचं परीक्षण करा म्हटलं तर उत्तर वेगळ्या प्रकारे येणार. त्याच वाक्याचं पुन्हा अजून वेगळं काही म्हटलं असेल, वर्णन करा, तर ते पुन्हा वेगळं. मग अशा प्रकारे ते काय आहे की जरी एकच वाक्य वाटलं तरी ते कशा प्रकारे, बरं झालं हा एक परीक्षेमध्ये गोंधळ होतो की मुलं एवढी घाईमध्ये असतात की ते वाक्य वाचतात आणि हे जे सफिक्स जे दिलंय टेल ते नीट बघत नाही, तर की ते बघत असतात नीट किंवा काय नक्की विचारलंय आणि त्यावेळी उत्तर लिहिलं जात, पण बरंच ते उत्तर जे विचारलं त्याला मॅच होत
नाही, विचारलं वेगळंच असतं ना. मग त्यामुळे हा पूर्वी मला खूप सुरुवातीच्या एका वर्षांमध्ये अनुभव यायचा. मुलं अगदी जीव तोडून सांगायचं की खूप छान उत्तर दिली होती आणि मार्कच दिले. नाही, मला वाटतं की किती अन्याय झालाय. पण नंतर नंतर काय लागलं की मुलं सांगत नाहीत की त्यांनी ते बघितलंच नाही की प्रश्नात काय विचारलेलं आहे आणि त्यांना वाटतं ते उत्तर लिहून आलेत आणि मग तक्रार असते की मार्क दिले नाहीत. पण तुम्हाला विचारलंय का तुम्ही बघेना नाही की त्यांनी सांगितलं घोडा काढा आणि तुम्ही हत्ती काढून ठेवलात आणि मग छान हत्ती काढलात काळा कुट्ट, तर मार्क मिळणार आहे का? तरी घोडा सांगितलं होतं ना, हत्ती सांगितलं नव्हतं. मग अशा प्रकारे हा मुद्दा जो आहे तो थोडा नीट बघण्यासारखा आहे. आणि बाकी मग फ्रेमिंग पर्स्पेक्टिव्ह, मल्टी लेन्स, जसं आपण चर्चा केली एआय आणि डिजिटल एथिक्स वगैरे समजा हे करणं किंवा उत्तरांमध्ये पण नवीन प्रकारच्या एथिक्सच्या चर्चा आणणं किंवा डिजिटल एथिक्स नावाचा वाटणारा नवीन प्रकार आलेला आहे. जसं एन्व्हायरमेंटल एथिक्स तसं डिजिटल एथिक्स नावाचा प्रकार आहे. मग हे सगळ्या चर्चेमध्ये आणणं. स्ट्रक्चर ऑफ द आन्सर इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन. हे इंट्रो 10% असलं पाहिजे, बॉडी 80% आणि कन्क्लुजन 10%. आता हे प्रमाण तसं ठेवलं पाहिजे. आता काही लोकांचं इंट्रोचं एक पान समजा तर झालं, म्हणजे अर्ध उत्तर तर इंट्रोच. 50% नमनाला घडाभर तेल, तसं ते मग तुम्ही उत्तर कधी लिहिणार? जागा तर फिक्स आहे, जागा तर क्रॉस करता येत नाही. मग तसं नाही, मग ते प्रपोर्शन नीट ठेवता आलं पाहिजे. कधीही 10% इंट्रो, 80% समजा आपलं मेन बॉडी आणि पुन्हा 10% कन्क्लुजन. सबस्टॅन्शिएटिंग इट फॅक्ट्स, केसेस, रिपोर्ट्स, इकॉनॉमिक सर्वेची उदाहरणं देणे, तर ती चांगली असतात. सर्वे हे कसा स्टँडर्ड डिस्कशन आहे. तेच आपण कुठलं तरी वेगळं दिलं तर आपल्याला ते म्हणजे आपल्यालाच कळतं की आपलं इतकंसं ते चर्चा इतकी फर्म नाही आहे. सर्वेचा तुम्ही डेटा दिलात, बजेटचा दिलात, बेस्ट, पण डेटा देणं आवश्यक आहे. कन्क्लुजिंग रिमार्क, फॉरवर्ड लुकिंग. आता कन्क्लुजन हे फॉरवर्ड लुकिंग असलं पाहिजे, निराशावादी असता कामा नाही. कारण अनेक संकट आली पण माणसाने प्रत्येकावर मात करत काय ना काही उपाय शोधले. तर आपण निराशावादी राहण्यात काय अर्थ असतो? क्लायमेट चेंज आहे, लवकरच क्लायमेट चेंजमुळे जग संपणार आहे. ते खरं तर मला असं वाटतं की म्हणजे ही एक्झाम देऊन फारसा उपयोग होणार नाहीये. प्रलय लवकरच येणार आहे, कलियुगाचा अंत आलाय, अशा प्रकारे उत्तर देण्याचा अर्थ आहे का? तर तसं काही उत्तर अर्थ नसतो. म्हणजे जरी संकट जरी असली तरी शेवट मात्र आशावादी असला पाहिजे. सॉल्युशन ओरिएंटेड असला पाहिजे. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की मेन्स असो किंवा इंटरव्ह्यू, सोल्युशन ओरिएंटेशन असणं आवश्यक आहे. ही समस्या खूप आहेत, ते तर प्रत्येकाला माहिती आहे. समस्यांचं तुमच्याकडे सोल्युशन ओरिएंटेड काही चर्चा आहे का? त्या प्रकारे तुम्ही काही करतात का? तर मग त्याला अर्थ असतो ना. दुसरी समस्या म्हणून दाखवलीत पण तुमच्याकडे सोल्युशन ओरिएंटेड चर्चा नाहीये तर त्याला काही फारसा अर्थ राहत नाही. फॉर एक्झाम्पल पॉलिसी रिफॉर्म फॉर इक्विटेबल ग्रोथ किंवा मग आता हे चर्चा केली आपण डायग्राम, फ्लो चार्ट, मॅप्स, जिथे शक्य तिकडे सगळं ऍड केलं तर बरं पडतं. की अगदी लहान मुलगा ते वृद्ध व्यक्ती यांना वाचायला आवडतं, चित्र बघायला आवडतं. लहान बाळ ते वृद्ध व्यक्ती यांना चित्र बघायला आवडतात. माणसाला चित्र लगेच अट्रॅक्ट करतात. ते वाचायला वाचत कसं मन आपलं लगेच तयार होत नाही. अगदी तिथलं तर कोणतं आपण वाचतो अगदी मध्ये करून. मग त्यामुळे मग सोपं लॉजिक आहे की थोडं थोडं चित्रात कन्वर्ट केलं चर्चा तर समोरच्याला बरं वाटतं की वाईट वाटतं? बरं वाटतं. काम सोपं केलं माझं म्हणे. त्याचं सगळं वाचून काढायचं आणि अर्थ काढायचा आणि मग अनालाइज करून मग ठरवायचं की उत्तर चांगलं आहे की नाही. परीक्षकाचं काम आहे तो करलच समजा, पण मनापासून नाही करणार, वैतागून करेल. म्हणजे की मला वाचायला लावलं सगळं, शोधायला लावलं काय उत्तर आहे, मग एक एक मार्क कमी देणार की नाही तो चिडून? हो, राग बघा एक एक, पण ते चित्रबित्र काढून दिलं छान प्रेझेंटेशन तर तो खुश होऊन एक एक मार्क. असं एक एक मार्काचा खूप फरक एक्झाम मध्ये पडतोच शेवटी. पुन्हा प्रॅक्टिस नाही जमतं, काय वेळ लागत नाही फारसा. बाकी आपण ही डॉ बॅच करतो त्याच्यामध्ये सगळी चर्चा 753चा रूल बघतो आपण. शिफ्ट फ्रॉम कंटेंट डम्पिंग टू द पर्स्पेक्टिव्ह ड्रिव्हन आन्सर, की नुसतं कंटेंटचं डम्पिंग करून ठेवलंय का काहीतरी दृष्टिकोन विकसित केलाय आणि त्याची मांडणी केली आहे, तिथे चर्चा असते. स्टिम्युलेट एक्झाम प्रेशर विथ द टाइम्ड मॉक्ड अँड पिअर फीडबॅक, की टाइम्ड दिलं पाहिजे मॉक्स. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. समजा आपण एक उत्तर लिहिलं 2 तासात आणि खूप अप्रतिम उत्तर आहे, त्याला काय अर्थ आहे का? मग चेक करून घेतलं तर 2 तासात लिहिल्यानंतर ते काय अप्रतिम मिळणारच ना. 7 मिनिटात लिहिणं आणि 2 तासात लिहिण्यात फरक खूप फरक आहे. मग अल्टिमेटली आपल्याला ते 7 मिनिटात 12 मिनिटात करायची हे करावं लागेल. त्यासाठी आपल्याला भाषा विकसित करावी लागेल, वेग विकसित करावा लागेल, शब्द संपदा विकसित करावं लागेल, कल्पना विकसित कराव्या लागतील आणि मग ते बरोबर तेवढ्या वेळात येईल. आणि मग प्रॅक्टिस करताना त्यामुळे हा हे ठेवायचा की बाबा टाइम लावून मॉक द्यायच्या
का 2-2 तास घेऊन उत्तर लिहायचं एक टाईम न लिहायचा. आता मुलं ते उलट करतात की असे उत्तर लिहितात 2-2 तास हे करून मग चेक करायला पाहिजे. तर चेक करणं काही उत्तर अशा उत्तरांचं ते आदर्श उत्तर झाले ना. खरं तर ते नोट्स झाल्या करतात एक प्रकारे. त्या नोट्सचं चेक काय करणार? नोट्स चेक करायचे असतात. उत्तर चेक करता येतील ना. तर नोट्स वेगळ्या ठेवा आणि हे जे प्रॅक्टिस क्वेश्चन आन्सर्स आहेत ते वेगळे ठेवा. हे दोन्ही मिक्सअप काही लोक दोन्ही मिक्सअप करत येतात की मी उत्तरच अशी बनवेल की ज्या काय असेल नोट्स असेल. मग तसं असं भरपूर प्रश्नांचं आदर्श उत्तर बनवून जातात. तर मग अशा लोकांना मोठं भवितव्य कशात आहे? प्रकाशक प्रकाशक बनण्यामध्ये मोठं भवितव्य आहे असं म्हणावं लागेल. कारण मग प्रकाशक बाकी काय एवढा मोठं. तर अशा प्रकारची कामं करायची गरज नाही कळत. लिंक स्टॅटिक प्लस करंट हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की स्टॅटिक आणि करंटला जोडता आलं पाहिजे. हे ट्रायबल इश्यूज आले तर समजा मणिपूरमध्ये काय इश्यूज आले तर ते सांगितलं पाहिजे का समजा कुठेतरी जुनी एखादी घटना सांगितली पाहिजे. तर लेटेस्ट जे काही चाललंय ते सांगता आलं पाहिजे. बाकी क्वेश्चन इंटरप्रिटेशन डायरेक्टिव्ह वर्ड्स ती चर्चा आपण ऑलरेडी केली तशी की डिस्कस, जज, एक्झामिन, कमेंट. कमेंट आणि डू यू ॲग्री या दोन मध्ये असं होतं की वाक्य स्वीकारायचं की नाही इथपासून सुरुवात असते मला. एखादं वाक्य दिलंय आणि ते स्वीकारायचं की नाही हे ठरवायचं कमेंट आणि डू यू ॲग्री मध्ये इश्यू असतो. कधी कधी ते वाक्यच चुकीचं असतं आणि त्याचं असं डू यू ॲग्री. मग या केसमध्ये ठरवावं लागतं की ते वाक्य बरोबर आहे की आणि इफ यू डू नॉट ॲग्री देन राईट डू नॉट ॲग्री अँड राईट अकॉर्डिंगली. पण ते डिस्क्राईब असं म्हटलं, इलिसिडेट म्हटलं, एक्झामिन म्हटलं तर मग जरी आपल्याला वाटतं की ते वाक्य चुकीचं काही ॲग्री होत नाही तरी सुद्धा ते आहे ॲग्री असं म्हणूनच ते उत्तर द्यावं लागतं. मग हे सगळं बारीक बारीक गोष्टी हळू लक्ष देतील तसं तुम्ही लिहा. So balance strength, deglobalization, justify, what, how, in your opinion, descriptive versus analytical हे सगळं आलं समजा. सॅम्पल क्वेश्चन आता समजा आपण क्वेश्चन बघितले का तर युपीएससी आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक्झामिन द डिझाईन अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क, अनालाइज स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स. मग आता आपण चर्चा केल्याप्रमाणे एक्झामिन द डिझाईन अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्यांनी काय काय म्हटलंय ते एक तर डिझाईन बद्दल विचारलंय आणि ऑब्जेक्टिव्ह बद्दल विचारलं. दोन गोष्टी विचारल्या. तर कसलं तर इंडो पॅसिफिक इकॉनॉमिक फ्रेमवर्क म्हणून आहे आणि काय म्हटलं त्यांनी त्याचं सफिक्स किंवा शिपूट काय दिलं तर अॅनलाइज इट्स स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स. आता स्ट्रॅटेजिक म्हणजे ब्रॉडर पद्धतीने त्याच्याकडे चर्चा करायची का अशी फक्त त्या दिवसाची त्या महिन्याची चर्चा करायची? ब्रॉडर स्ट्रॅटेजिक लॉंग टर्म स्ट्रॅटेजिक गोष्टी अशा 25-30-50 वर्षाच्या आपण समोर ठेवून करतो. मग त्या दृष्टीने ही चर्चा मग करून दाखवतो. त्याचं डिझाईन पण मांडा आणि ऑब्जेक्टिव्ह. मग आता डिझाईन हा शब्द आल्यामुळे मग एखाद्या डिझाईन पद्धतीने ते मांडता आलं. चौकांकडून, गोल काढून, चांदणी काढून, तर अजून चांगलं की वाईट? आता डिझाईन शब्द वापरायचा असा डिझाईन शब्दाचा अर्थ म्हणजे डिझाईन करायचं म्हटलं नाही पण म्हणजे मग तो डिझाईन काढून सांगितलं आपण बेस्ट अजून काय पाहिजे. ऑब्जेक्टिव्ह वाईज समजा आपल्या थोडक्यात मांडता आलंय आणि मग त्याचं स्ट्रॅटेजिक सिग्निफिकन्स काय आहे किंवा मग द रिसर्जन्स ऑफ इंडो रशिया रिलेशनशिप लाईज इन द ॲबिलिटी टू अपार्ट अडॅप्ट रादर देन अलाइन ट्रेस द हिस्टॉरिकल इव्होल्युशन. की समजा आता इंडो रशिया रिलेशनशिप त्याच्यामुळे त्यांनी काय म्हटलंय तर ॲबिलिटी टू अडॅप्ट रादर देन अलाइन. तर दोन तरी शब्दांचं इंटरशिंग हे वापरलंय की एखादी गोष्ट अडॅप्ट करणं म्हणजे शिकून घेणं, ऍडजस्ट करणं. तर आपण इंडो रशियाचे रिलेशनशिप अडॅप्टेशनचे आहेत का अलाइनमेंटचे आहेत? अलाइन म्हणजे संलग्न होणं. तर त्याचं एक मोठं बॅकग्राऊंड आहे की एक नॉन अलाइनमेंट म्हणून मुवमेंट उभी केली होती. तिचा फाउंडर्स कुठला देश होता? भारत. ती संपली की चालू अजून? चालू अजूनही भारत येत आहे की नाहीये? भारत फाउंडर आहे त्यावेळी आहेच. तर रशियाच काय आपण त्या अर्थाने कोणाशीच अलाइन होत नाही. नॉन अलाइनमेंट असंलग्न राष्ट्रांची चळवळ ती. पण याचा अर्थ मग आपण सगळ्या जगापासून तटस्थ राहतो का जग तिकडे आम्ही इकडे आमचा काय संबंध नाही? तसं काहीच नाही. आपण विविध मुद्द्यांवर विविध देशांशी विविध करार करतो, व्यापार करतो, चर्चा करतो, UN मध्ये आपण ऍक्टिव्ह आहोत. पण या सगळ्यामध्ये पुन्हा इतर देश वेगळे आणि रशिया वेगळं. रशियाशी आपली मैत्री जी आहे ही ट्राईड अँड टेस्टेड आहे की फक्त ट्रायच करतोय आपण? ट्राईड अँड टेस्टेड आहे की सर्वात जास्त शस्त्र आपण कुठल्या देशाकडनं घेतो? रशियाकडनं.
मग हा थोडासा पुरावाच आहे की शस्त्र कोणाकडनं घेता हा खरा मित्र म्हणजे एक प्रकारे. शस्त्र कोणाकडनं घेणार की उद्या 30 वर्षाने एखादा भाग त्यातला चालत नाहीये, तर 30 वर्षाने पण त्याच्याकडनं तुम्ही याला 30 वर्षाने असं व्हायला की तेव्हा करून बदललंय तिकडचंही इकडचंही आणि संबंध आता बिघडलेत, त्यामुळे ते देत नाहीयेत की आपल्यालाच मागायची लाज वाटते का काय होत आहे. असं आपल्या रशियाचं होऊ शकतं का? नाही होऊ शकत. कुठले बीजेपी येऊ काँग्रेस येऊ तिकडे काय येऊ, पुतीन येऊ दुसरा कोणी येऊ, रशिया भारत संबंध स्थिर राहणार की अत्यंत स्थिर आहेत. आणि त्यामुळे नुसतं सप्लायच घेत नाही आपण, दोघांनी मिळून काही मिसाईल डेव्हलप केलीत का आपण? कुठलं ब्रह्मोस, ब्रह्मपुत्र आणि मॉस्कोवा अशा रशियन नदी आणि भारतीय नदी या दोन नावाने आपण केल्या. आणि त्याची आपल्या सिंदूरमध्ये सर्वात मोठी भूमिका कोणी निभावली? ब्रह्मोस नाही, ते एकदम ॲक्युरेट जातं. एकदा लॉन्च केलं की ते म्हणजे फायर अँड फॉरगेट कॅपेबिलिटी येतं. 8-9 टार्गेट आपण टार्गेट करून बरोबर सगळे टार्गेट त्यांनी उडवले येतात. तर जबरदस्त काय फरक पडला सिंदूरमध्ये, तर आपल्याकडेच ब्रह्मोस होतं आणि पाकिस्तानकडे नव्हतं. तर सिंदूरमध्ये आपण त्यांच्या ह्याच्या एरियात माणसं पाठवली का? माणसं कुठे पाठवली? काहीच केलं नाही. रणगाडी पाठवली नाही, सैन्य बॉर्डर क्रॉस केली आणि तरी मोठा आघात पाकिस्तानवर करू शकलो. पण मुळात ते ब्रह्मोस डेव्हलप केले हे भारत आणि रशियाने मिळून. आता एरवी ज्यांच्याकडे क्रूज मिसाईल आहेत ते कोणाला देत नाहीत. मग असं रशिया उद्या नाकारू शकते का ब्रह्मोस आपल्याला? कॉमन लायसन्सिंग आहे, आपल्या दोघांचं मिळून लायसन्स आहे, दोघांनी मिळून केलं ना. त्या उलट आपण निर्यात करू शकतो की नाही ब्रह्मोस? नुकतंच आपण फिलिपाईन्सला निर्यात केलं. अशा प्रकारे भारत रशिया संबंध हे अस्थिरत की अस्थिरत. याचा अर्थ भारत अलाईन आहे का रशियाशी? पूर्वीही नव्हता, आजही नाही आणि भविष्यातही होईल असं वाटत. आपण संलग्न झालेलो नाही कधी आजपर्यंत आणि होणार पण नाही. ते आपलं धोरणच आहे, नॉन अलाइनमेंट. पण त्याच वेळी अडॅप्ट करतो की नाही आपण रशिया बरोबर? हो. आणि रशियाही करतो आणि आपणही करतो. एकमेकांशी अडॅप्ट करण्याची आपली क्षमता आहे. जसं मधल्या काळामध्ये तुला माहिती असेल मागच्या 1-2 वर्षात काय झालं की तेलाचे इश्यू झाले आणि रशियन तेल घेऊ नका असं अमेरिकेचं म्हणणं होतं. पण तरीही आपण ते घेतलं आणि त्याचा खूप मोठा फायदा भारताला. विशेषतः अंबानींना पण जरा भरगरला गेलं, देशाला झाला, पण अंबानींना पर्सनली पण झालाय. पण मग ते ठीक आहे. आणि स्वस्तात दिलं रशियाने की महागात दिलं? स्वस्तात दिलं. जागतिक किमतीपेक्षा जे काही जिंकतं त्याच्यात त्यांनी स्वस्तामध्ये आपल्याला दिलं. आणि त्याच्यामुळे दुहेरी फायदा झाला. तेल मिळालं, कृषीला जंप केलं आणि शिवाय ते स्वस्तात मिळालं. त्यामुळे इतर अर्थव्यवस्थांमध्ये महागाईचं प्रमाण जास्त असताना भारतात मात्र महागाई कमी राहिली. त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा झालाय. अशा प्रकारे हे अडॅप्टेबिलिटी आपण एकमेकांना अडॉप्ट करत जातो. मग आता हे सगळं एवढं सगळं रचित नाही, पण हिस्टॉरिकल इव्होल्युशन त्यांनी म्हटलंय. ऐतिहासिकदृष्ट्या कसं हे सगळं इव्हॉल्व्ह होत गेलं लिहावं लागेल. मग हे सगळं बरोबर लिहित गेलो आपण तर मग परफेक्ट आहे, म्हणजे आपल्याला पॉईंट्स म्हणता आले तर झालं. म्हणजे आता ही चर्चा केली म्हणजे असं प्रत्येक जगाचे नाही, पण असं समजा हे जरी प्रश्न दिले तर त्यातनं आपल्याला कळेल की कशा प्रकारे काय करायचं. हिस्टॉरिकल इव्होल्युशन म्हणजे मग थोडं मागच्या गोष्टी लिहिणं आवश्यक आहे की काय झालं पूर्वी. त्यांनी म्हटलं तर हिस्टॉरिकल, नाही तर सहसा आपण जास्त हिस्टॉरिकल हिस्टॉरिकल हार्डली 10% ठेवतो, बाकी 90% काय ठेवतो? करंट. पण त्या प्रश्नात असताना हिस्टॉरिकल इव्होल्युशन म्हटल्यानंतर थोडं मागचं आणलं पाहिजे. क्रक्स ऑफ द टॉपिक, द सोल, द सेंट्रल आयडिया. आता बरंच वेळा काय होतं की एखाद्या प्रश्नाचं हे काय आहे क्रक्स, की नक्की त्यांना काय विचारायचं आहे हे आधी समजून घेतलं, तेच नाही समजलं आणि बाकी खूप उत्साहाने आपण उत्तर लिहिलं, खूप चांगले चांगले जादून वापरले, खूप चांगले स्टेटमेंट दिले, तरी उपयोग काय आहे? की त्याचा विषय असा आहे की तुम्हाला क्रक्स कळला की त्यांना काय म्हणायचंय, ते काय विचारतायत. आणि त्यामुळे मग तर समजा इकॉनॉमिक रिझिलियन्स इन द मल्टीपोलर वर्ल्ड असं त्यांनी आता इसे हे दिलंय बाइंडिंग थ्रेड. तर मग आता हे सगळं आधी कळलं पाहिजे. इकॉनॉमिक रिझिलियन्स इन द मल्टीपोलर, की वी बिलीव्ह दॅट वर्ल्ड इज युनिपोलर और बायपोलर. भारताचं काय म्हणणं आहे? जग कसं आहे? एक ध्रुवीय आहे, द्विध्रुवीय आहे का त्रिध्रुवीय आहे, मल्टीपोलर आहे? ते ट्रम्प यांचं म्हणणं आहे की आता आम्ही दोघं चर्चा करणार आहोत. दोघं कोण? दोघांचं राज्य ना जगावर. ट्रम्पचं स्पष्ट म्हणणं आहे. कोण दोघांचं राज्य? अमेरिका आणि चीन. रशिया नाही. मग कुठलं टीम आहे आमची? G2, ग्रेट 2. मग आता G2 ची चर्चा आमची चालली आहे, मग बाकीच्यांमध्ये पडू नका. मग भारताला सगळीच अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारचे स्टेटमेंट मान्य आहेत का? त्यातनं काय दिसतं? बायपोलर वर्ल्ड, की दोन ध्रुव आहेत, दोन सूर्य आहेत आणि बाकी सगळे कोण आहेत?
ग्रह आहेत ते त्या सूर्यांभोवती फिरायला घालतात, सूर्याभोवती सूर्यमालेमध्ये फिरतात. मग तशा प्रकारे आपलं मान्य आहे का? नाही. जग कसं आहे? मल्टीपोलर आहे, विविध ध्रुव आहेत आणि भारत पण एक ध्रुव आहे. आणि रिटर्न भारत एक ग्रह आहे की तारा आहे? तारा आहे, स्वयंप्रकाशी तारा आहे. ग्रहांना स्वतः प्रकाश नसतो. मग आता हा सगळा अर्थ घेऊन आपल्याला सगळी चर्चा करावं लागेल का? ते सर लक्षात न घेता चर्चा करावं लागेल? मग त्या भारतात स्वतःची धोरणं असतात का? कोणीतरी सांगतो त्यानुसार आपण करतो सगळं? स्वतःची धोरणं असतात आपली. एखादी चांगली गोष्ट तर आपण घेतो, पण समजा प्रत्येकाला ते म्हणते समोरचा म्हणतो आपण करतो असं काही नाही. ट्रम्प सध्या याच्यावर, ट्रम्प आणि भारताच्यावर होतं की ट्रम्प याचा आग्रह असतो की मी म्हणतो तसं करा. परस्पर ते आदेशच देतात. आता मोदी त्यांना भेटलं शेवटी, कडे दबाव टाकतात. ते भेटले की आणि ते परस्पर घोषणा करतात की मोदींनी मला सांगितलं की आम्ही रशियाकडनं तेल घेणं बंद करणार आहोत. तर डायरेक्ट सांगितलं. आता इमेजिन असं काय मोदींनी सांगितलं असेल काय ना, आपण बंद करणार आहोत का रशियाकडे तेल घेणं? असं काही झालेलं नाही. ट्रम्प हे कुठल्या प्रकारचे नेते आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारचं कल्पना ही पोस्ट ट्रूथ वर्ल्ड. पोस्ट ट्रूथ काय असतं की त्यांचं ते पॉलिटिक्स, त्याचं हे आहे परिणती. पोस्ट ट्रूथ काय असतं? सत्योत्तर जगात आपण राहतो आहोत सध्या, आणि सत्योत्तर युगाचे राजेच म्हणजे ट्रम्प आहेत. काय असं सत्योत्तर जग, पोस्ट ट्रूथ वर्ल्ड? पोस्ट ट्रूथ म्हणजे काय? त्याचं असं वैशिष्ट्य आहे त्याचं कल्पनेचं की सत्य असं काही नसतं. आपण बोलू ते सत्य, आणि त्यामुळे मग उलटा प्रकारे एखादी गोष्ट झाली की नाही हे बघायची गरज नाही, ती आधी घोषित करायची मग ती होते. की समजा ते कसं की अमेरिका मित्राची गप्पा मारतोय, तेवढाच एक नागरिक रस्त्यावर चाललाय, ट्रम्प त्या मित्राला म्हणणार की अरे बघ त्याच्या कानाखाली कोणतरी वाजवणार आहे. हा मित्र म्हणणार चांगला तो रस्त्याने शांतपणे चाललाय, कशाला तरी कोण कानाखाली वाजवेल? तेवढ्यात त्या माणसाच्या कानाखाली घुसू सुरुवात. कोणी दिली असते? यांनीच. आणि मग ट्रम्प त्या मित्राला काय म्हणतात, तो बोलून होता त्याच्या कानाखाली आता बसणार आहे म्हणून. मग आता इथे काय झालं की त्याच्या कानाखाली बसले खरंय, पण हे आधी यांनी सत्य म्हणून ते मांडलं, आणि मग त्याच्या घराखाली पोस्ट ट्रूथ फिल्म सगळा. मग अशा प्रकारे पुन्हा तसं झालं पाहिजे असंही काय नाही, तरी ते नाही झालं सर साथ बसली तरी तितकं तसं हे करणार की झालंय 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 की नाही काय देणं घेणं नाही. मग अशा प्रकारचं स्वतःचं एक ट्विटर हँडल येतं, ट्विटर सारखं स्वतः चॅनल याचं नाव काय? ट्रूथ सोशल. त्याच्यावर स्वतः सगळं ते टाकत असतात सारखे. मग हे भारतात कळलंय की हा ट्रम्प काय प्रकारे, आणि त्या जाळ्यात पडण्यात काय अर्थ नाही. त्या भारत आता रिस्पॉन्सच देत नाही, ते किती काही बोला, भारत उचकायला प्रयत्न करत, भारत उचकला जात नाही. मग आता हे सगळं काय आहे की हे सगळं याच्यात समजून घ्यायला लागलं की त्यांचं काय म्हणणं आहे, आपलं काय म्हणणं आहे, आणि त्या सगळ्यामध्ये इकॉनॉमिक रेसिलियन्स कसं ठेवत आहे. मग आता हे सगळं अशा प्रकारे, इतकं सगळं नाही पण थोडक्यात आपल्या बरोबर मांडता आलं तर मग बेस्ट. मग एक्झामिनर्स टेक वे कोव्हरंट फ्लो अँड नॉट स्कॅटर्ड पॉइंट्स, की तुम्ही जे काय लिहाल त्यात एक फ्लो असला पाहिजे, आणि सगळ्याचं मिळून एक ऑर्गॅनिक फुल असलं पाहिजे. मोनॅड ज्याला म्हणतात, की मोनॅड म्हणजे एकाश्म इमारत असली पाहिजे, त्या तुमचं तुकडं तुकडं तुकडत, आणि एक एक तुकडा सुंदर वाटतोय, पण तुकडं तुकडं नाही ना, तुमचं एक सगळं मिळून काय बनतंय, त्याला काय इफेक्ट वाटतोय का, ते महत्वाचं आहे. लिंक टू द SDGs, कंटेम्पररी, हे सगळं आलं असते माझे बघितलं आपण, की हाऊ वुड स्मार्ट सिटी ॲड्रेस द अर्बन पॉवर्टी. हा एक मुद्दा बघितला आपण, की समजा एक्झाम्पल करक्स इज टेक ड्रिव्हन इक्विटी आणि इन्क्लुसिव्ह प्लॅनिंग, की टेक्नॉलॉजी ड्रिव्हन इक्विटी कशी आणता येईल आणि इन्क्लुसिव्ह प्लॅनिंग कसं करता येईल वगैरे. अशा प्रकारे आता मुळात आपण चर्चा थोडी UPSC लेवलला करतोय, पण प्रत्यक्षात आपल्याकडे आता हे ॲग्रिकल्चरचे आणि फॉरेस्टचे पेपर उपलब्ध आहेत MPSC समजा, जी मेन्स झाली, त्यात असं दिसतं की त्यांनी फार हाय लेवलचे प्रश्न विचारलेले नाही, मध्यम आहेत, अगदी पूर्वीसारखे सोपे पण आहेत. 2006 ते 2012 या काळामध्ये MPSC डिस्क्रिप्टिव्ह होती, त्या काळातले प्रश्न उपलब्ध आहेत, ते फारच सरळ होते, त्यात कुठलीच गुंतागुंत नव्हती. दुसरं UPSC टोके त्यांचं UPSC स्वतःची एक लेवल विशिष्ट लेवलला ठेवते, प्रश्न समजायला 2 मिनिटं लागतात, तर तसं याचं नाहीये, थोडे मध्यम प्रकारचं येतं. सो फ्रेमिंग पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय काय पॉईंट्स आहेत मध्ये, की कशा प्रकारे आपण हे सगळं सिव्हिल सर्व्हंट कशा गोष्टीकडे बघेल, ऑब्जेक्टिव्हिटी कशी ठेवू शकतो, विजन कशी ठेवू शकतो, मल्टी पेपर लेन्स ने बघता एखाद्या गोष्टीकडे. तर मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यावर दिल्या थोडक्यात. फायनली सबस्टँटिंग इट, की आता एव्हिडन्सचा मुद्दा बघितला आपण, एव्हिडन्स देणं किंवा मग एक लेटेस्ट उदाहरणं देणं, कुठली केसेस चालले असतील तर ते टाकणं,
किंवा एखादे महत्वाचे नियम किंवा कायदेव्यवस्था केली असेल तर ते देणं, इकॉनॉमिक सर्व्हे मधला काही महत्वाचा क्रुशियल डाटा जो आहे तो बरोबर टाकता येणं, काही महत्वाचे डाटा पाठ करून ठेवावे लागतात आणि ते बरोबर योग्य ठिकाणी जीएस मध्ये, एसए मध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी मांडावे लागतात. तर चिपका दिया, आतमध्ये मुलं चिपका दिया म्हणतात, म्हणजे यहाँ पे चिपका दिया, वहाँ पे चिपका दिया, असं त्यांचं लॉजिक असतं. पण घेऊन बसले सर वाक्याचे वाक्य आणि पूर्ण एखादा पॅराग्राफ, आणि ते पूर्ण असं म्हणजे लावूनच टाकतात पूर्ण तिकडे. तर थोडंसं ते आपल्याला करावं लागेल. एक्झाम्पल्स, मग थोडक्यात काही भाग स्पॉन्टेनियस आहे, पण बराचसा 70-80% भाग हा स्पॉन्टेनियस वाटणारा क्रिएटेड भाग आहे. म्हणजे काय तर तुम्हाला एक्झाम्पल सुद्धा आधीच तयार करून ठेवावे लागतात. इक्विटी, इक्वेलिटी आणि इक्विटी सारखेत की वेगळेत? वेगळेत. मग इक्वेलिटीचं एक्झाम्पल आणि इक्विटीचं एक्झाम्पल वेगळं तयार करून ठेवावं लागेल की नाही? आणि त्याच्यावर चर्चा कुठेही आली, जीएस मध्ये आली, ऑप्शनल मध्ये आली, एसएत आली किंवा इंटरव्ह्यूच्या वेळी आली, तर ते एक्झाम्पल द्यावं लागेल की नाही? द्यावं लागेल ना. मग हे सगळं आधीच करावं लागेल. तिथे आधी आपण ठरवलं की नाही, आता मी बसतो, आता ठरवतो काय एक्झाम्पल असेल, इक्विटीचं एक्झाम्पल काय, इक्वलिटी, तर एवढे आपण ओरिजिनल काय नसतो की तेवढा वेळ तिथे मुळात नसतो की सगळं आपण करणार आहे वेळेवर. बाकी टॉपर्सचं कंटेंट आपण बघितलं तर मग आता समजा हे अक्षर थोडं हे, पण बाकीचे अक्षर रिलेटिव्हली चांगली. आणि बघितलं तर कसं त्यांनी फ्लो चार्ट टाईप की आर्टिफिशियल सिग्निफिकन्स, हम्पी, तर मग असं वेगळ्या प्रकारे दाखवलंय किंवा अंडरलाईन महत्वाचा भाग केला आहे, इथे अंडरलाईन केलंय की इथे कसं एक डिझाईन काढलं, सब चर्चा करतो की समजा जितकं चांगल्या प्रकारे लिहिता येईल तेवढं बरं पडतं. ठीक आहे, अशा प्रकारे आता हे सगळ्यामध्ये आपण काय करतो चर्चा केल्याप्रमाणे की आपण एआयचाही आधार घेतो, ह्युमन टच पलीकडे, आणि मग ते उत्तर दोन्ही प्रकारे हे करून घेतो, इव्हॅल्युएट, आणि दोन्हीच आपण हे देतो त्याच्यामध्ये की काय बाबा एआयचं काय म्हणणं आहे आणि ह्युमन आपला जो एक्झामिनर आहे त्याचं काय म्हणणं आहे, आणि शिवाय काय इम्प्रूव्ह करता येईल. कारण शेवटी मग आपण असं म्हटल्याप्रमाणे आता इम्प्रूव्हमेंट भरपूर करावं लागेल पूर्वीपेक्षा. पूर्वी कसं स्टेट उत्तर लिहिली चालून जायचं, आता तसं नाही. आता जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आपलं हेडिंग देता आलं, हेडिंगच्या नंतर पॅराग्राफ लिहिला तर फायदा काय होतो, तर वाचनाला जेव्हा हेडिंग वाचतो त्याची उत्सुकता निर्माण होते आणि त्याला एक्सपेक्टेशन बनवलं लागतं की ठीक आहे आता या गोष्टी असतात, आणि मग ते आपण तो वाचतो तेव्हा त्याला एकदम जवळ होऊन घेतो, अरे काय हा मस्त हेडिंग दिली आणि काय मस्त आहे. मग पुढचं मग ते छोटंही असतं, त्यात असं हे एका ह्याच्यात वाचून होतो, 4-5 ओळींचं असेल तेच आपण असं मोठं एक 10 ओळींचा पॅराग्राफ लिहून काढला तर तो नाही म्हणत तरी वाचायला त्याला दम लागतो. म्हणजे एवढं सगळं वाचायचं, ते परत समजून घ्यायचं, ते छोटे छोटे पॅकेट्स केले, छोट्या पॅकेट्स मधनं दिलं आपण तर ते इफेक्टिव्ह ठरू शकतं. पूर्वीपेक्षा आता काळी बदलली आणि शांतताही नाही. समजा तो जो एक्झामिनर बसला असतो तोही मोबाईलवर घेऊन बसला असतो, सारखं तिथे काहीतरी कोणातरी फोन येतो, त्या बराचसा तो पॅराग्राफ अर्धा वाचल्यानंतर फोन आला तर त्याला लक्ष देत नाही की अरे आपण काय वाचलं, तर परत म्हणजे पण ते छोटे छोटे पॅकेट्स असतील तरी तेवढं पॅकेट त्याला कळलंय, आता उरलं पॅकेट उरलं वाचलं असं त्याला ते म्हणजे सोपं होतं. त्यामुळे हे सगळं आता थोडंसं जे आहे हे विचार करून करता आलं तर निश्चितच एक चांगलं हे करता येईल. बाकी जसं म्हटल्याप्रमाणे सिलेबस जो आहे तो आता फिक्स आहे आणि तो तसं म्हटलं तर प्रिलिमपेक्षा कमी आहे, कारण प्रिलिमला भरपूर खूप काय करावं लागतं, इथे तसं रिलेटिव्हली कमी आहे. इथे थोडंसं म्हणजे काही तयार करतात आधीच. आता इथं युपीएससी तरी काय करतात ते की सिलेबसचं पॉईंट घेतात आणि त्याच्यावर प्रश्न डायरेक्टली त्याचा पॉईंट दिला सिलेबसमध्ये की इश्यूज इन ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस, असं पॉईंट दिलाय की शेती उत्पादनाचं विपणन आणि वाहतुकीमधले समस्या. तर प्रश्न असा टाकला होता की व्हॉट आर द इश्यूज इन ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रोड्यूस. आता किती इंटरेस्टिंग ते असं वाक्य तरी घेतलं फक्त व्हॉट आर द इश्यूज, म्हणजे व्हॉट आर एवढंच फक्त 2 शब्द ऍड केलेत. मग इंटरेस्टिंग युपीएससी अक्षरशः उचलते आणि टाकते. मग त्या बराचसा आता सुरुवातीला एमपीएससी नवीन असल्यामुळे काय म्हणतात सुरुवातीला अशी अपेक्षा आहे की 80 ते 90% प्रश्न डायरेक्टली सिलेबसला ते उचलणार शब्द, पॉईंट, वाक्य तसे तसं आधी कधी जोडून ते टाकणार. मग त्यामुळे असं आहे की अपेक्षित गोष्टी येतील आणि त्यामुळे बेस्ट आयडिया म्हणजे काय तर सिलेबस फॉलो करणे आणि तयारी करणे. म्हणजे कसं तयारी करणे, सिलेबसची तयारी करणे, सिलेबसचे सगळे पॉईंट कव्हर करणे हीच तयारी. ती जर करता आली तर दॅट्स लाईक अ बेस्ट. आणि आता युपीएससीचं पण आहे, तुम्ही सगळं युपीएससी पण करतात, त्यामुळे आता इट्स नॉट लाईक दिस ऑर दॅट, सगळं सेमच आहे. आणि त्यामुळे फक्त टाइम टेबलमध्ये थोडासा इश्यू असल्यामुळे इश्यू आहेत, पण बाकी तर समजा आता अलाइन करता येईल एकमेकाला, इट कुड बी अलाइन टू इच अदर, आणि त्यामुळे सोपं जाईल. नेक्स्ट वर्षापासून ते दोन्हीला बरोबर पॅरल ठेवतील
की ते युपीएससीची प्रिलिम झाली की 1 आठवड्यामध्ये एमपीएससीची प्रिलिम घेतील आणि युपीएससीची मेन्स झाली की 1 आठवड्यामध्ये एमपीएससीची मेन्स. असं दरवर्षी बरोबर ते फिक्स झालं एकदा की बरोबर मग मुलांना प्लॅनिंग करणं सोपं जाईल. सध्या अनेक कारणाने ते त्यांना जमलेलं नाहीये सायकलिंग हे करणं, पण तरी पुढचं तर तसंच घोषित केलं आता की तसं आपण यापुढे जाऊ. ठीक आहे, ते माझ्याकडनं तर काही गोष्टी सांगितल्या. तुमचे काय प्रश्न आहेत ऑनलाईन प्रश्न आहेत? नाही, मग ते बरोबर ना. मग इथे काय इथे आपण भाषिक परीक्षा नाहीये. आता आपल्या अन्सराचा हाच प्रॉब्लेम झाला होता की त्याला ते कळेच नाही की आता काय करायचं, एवढे शब्द मराठीत करत बसलं तर खूप म्हणजे असं खाण्याचा प्रकार आहे. मग तो इंग्लिश मध्ये जायचं. ते काय की समजा देवनागरीत लिहायचं की आता हे मराठी आहे की इंग्लिश आहे? ते हायब्रिड आहे. नाही का, हे शब्द इंग्लिश आहे पण त्याचा मराठी शब्दच नाहीये. क्रायोजेनिक इंजिनचा मराठी शब्द शोधला गेले तर जरी लिहिला कुठे तरी ते समोरच्या कळणार नाही की तो कशाबद्दल, आणि शब्द शिकण्याचा सुद्धा अर्थ जमजाईल. तसं असं लिहून सोपं होतं. मग असे बरेचसे शब्द अगदी महागाई वगैरे आहे तर शब्द आहे इन्फ्लेशनला महागाई असे काय सोडले तर बाकी कुठेही टेक्निकल असं वाटलं की जे असे लिहून ते समोरच्याला कळणार नाही. कारण मराठीत काय झालंय की ज्ञान भाषा म्हणून मराठीत रुळलेली नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळा तर अचूक शब्द नसतो. त्या बऱ्याच भले आपण जिला मेहनतीने ते सर्वात मोठा धोका काय असतो, समोरच्याला माहिती पाहिजे ना. आता आपण लिहिलाय तो बरोबर पण त्याला माहिती नाही की तो शब्द त्याचा अर्थ हा होतो. झालं सगळं आपलं म्हणजे मार्क गेले आणि सगळं मेहनत गेली. त्यामुळं बहुसंख्य वेळात जे काही म्हणजे इंग्लिश मधले हे असतील ते बरं पडतं. म्हणजे फक्त देवनागरीत लिहायचं झालं. नाही नाही, ते समानुभूती आणि सहानुभूती असे 2 वेगळे शब्द आहेत. त्या लगेच मग ब्रॅकेटमध्ये इंग्लिश शब्द लिहायचा ना, तर कुठे असं कन्फ्युजन वाटलं की समोरचा कन्फ्युज होऊ शकतो तर यू कांट टेक रिस्क ना. साठी आपला मार्कांचा प्रश्न आहे. हा चालतं ना, तसा काही नाहीये. लगेच ब्रॅकेटमध्ये मग समजा तो समानुभूती लिहिला तर वाटतं की समानुभूती त्यांना कळणार नाही. ब्रॅकेटमध्ये एम्पॅथी असं इंग्लिशमध्येच आपलं म्हणजे रोमन स्क्रिप्टमध्येच लिहायचं. मग त्याला कळलं की ओके तुला समानुभूती म्हणजे एम्पॅथी म्हणायचं आहे असं ते करायचं ना. थोडंसं हे करणं आवश्यक आहे, तर मग नाही पैसेच पोचला आपला तर पूर्ण नुकसान आहे. नाही, आता प्रश्नाची मागणी असं नाही. इंट्रोडक्शन मध्ये काय होतं ना की समजा एखादा तरी प्रश्न टाकलाय की महाराष्ट्राचं अर्थव्यवस्थेची दिशा कुठली असेल असं तुम्हाला वाटते समजा, तर इंट्रोत काय लिहिणार आपण? इंट्रोत पहिले लिहिणार की सध्या महाराष्ट्र हा भारतातलं सर्वाधिक औद्योगिक राज्य आहे जिथे सर्वात जास्त परकीय गुंतवणूक अट्रॅक्ट आकर्षित होते, असं तो बॅकग्राऊंड थोडीशी. पण आता हे झालं वर्तमान. प्रश्न कशाबद्दल आहे? भविष्य. मग आता बॉडीमध्ये मेन मग आता चर्चा सुरू करायची की आता असं जरी असलं तरी आता काही समस्या आहेत की आता यापुढे जमीन घ्यायची तर जमीन इतकी उपलब्ध नाही. ऑलरेडी शेती कमी होत चालली आहे. त्यामुळे मग फूड सिक्युरिटीचा इश्यू होता, अन्न सुरक्षेचा मुद्दा होतोय. जमिनीच्या किमती खूप जास्त वाढत चालल्या आहेत आणि त्यामुळे मग आता अजून काय करता येईल समजा. मग अशा प्रकारे मग ती चर्चा घडून आणायची. मग अशा प्रकारे इंट्रोडक्शन मध्ये काय करायचं की त्याचं बॅकग्राऊंड उभं करायचं. नाही का, नाटक सुरू व्हायच्या आधी ते आधी मागे असं एक पडदा असतो जसे जंगल, मग कळतं की आता जंगलातला प्रसंग असणार आहे. तसं ते इंट्रोडक्शन आहे की तो पडदा टाकायचा की त्यातनं ते कळणार की त्या सेटिंगवर आता ही चर्चा तिथे होईल का हे तिथे होणार आहे. तसं आहे. नाही, ते प्रश्नानुसार समजा आता हे झालं इकोचा, पण समजा आता जॉग्राफीचा काय प्रश्न आहे तर मग त्याची बॅकग्राऊंड काय आहे विशिष्ट ती द्यायची आणि ती त्याच्याने सेटिंग द्यायचं. म्हणजे थोडक्यात काय सेटिंग, इंट्रोडक्शन इज लाईक अ सेटिंग की प्लॅटफॉर्म टाईप की ज्यातनं पुढचं चर्चा करणं सोपं. एकदा ते सेटिंग लावून दिलं की त्या पार्श्वभूमीवर पुढची चर्चा येते ना.
तर ते सेटिंग लावणं, जसं आपण म्हटलं की नाटकामध्ये आधी सेटिंग की तुझं काय स्टेजवर एक हे असतं, समजा एक टेबल असतं, बेड असतो, एकदम खुर्च्या असतात. मग त्याला दिवाणखाना म्हणायचं का हॉल म्हणायचं आहे, मग ते काय ते, आणि मग त्याच्या आधारे ते नाटक करतात. त्या टाईपचं आपलं सेटिंग म्हणजे इंट्रोडक्शन, की त्यात आपलं जे काही लागणारे प्रॉपर्टी प्रॉप्स त्या सेटअप केल्या की त्या आधारे पुढचं नाटक जे आहे ते म्हणजे कंटेंट ते करायचं. मग हो, नाही तेवढं बघितलं मग अशी चर्चा की सगळं 2-3 तासात असते. मग ते आपल्याला ते असं हे करावं लागेल, तिथे अशी ओळ काढायची प्रसादच, की हा एक आहे, हा एक आहे, कधी 3 असतात, मग 3. पण एवढं पुरेसं नाहीये. अजून काय राहिलं? वेटेज, की जरी समजा आता दुसरा भाग आहे तो जास्त शब्दात आहे आणि पहिला भाग कमी शब्दात आहे, तरी त्याच्यावर वेटेज सिद्ध होत नाही शब्दांवर. दुसऱ्या भागाने नुसते काहीतरी फॅक्च्युअल काहीतरी थोडंसं म्हटलं आणि पहिल्याच्या हाताने काहीतरी मोठं विचारलंय, तर मग पहिल्याला 70% आणि दुसऱ्याला 30% गुंडाळायचे. कधी कधी दोन्ही समान वाटते तर 50-50. मग हे 2 आहेत आणि शिवाय 2 मध्ये काय पर्सेंटेज द्यावं लागेल लिहिताना, कंटेंट उत्तर लिहिताना, कशाला जास्त आणि कशाला कमी हे ठरवावं लागतं. कधी कधी 2 किंवा 3 पण असतात गोष्टी. नाही तरी तो इंट्रोडक्शन ते असं ते कनेक्टेडच असतं ना, त्यामुळे मग त्या कनेक्टेड याच्याशीच ते जो काय त्याचं हे आहे, की जर एकाच नाटकामध्ये वेगळे अंक असतात, पण जरी अंक असले तरी सुरुवातीचं एक सेटिंग समजा जे काय असतं समजा नाटकाचं नाव आणि ते तर सेमच असतं. त्या टाईप म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये ते तसंच एका सेटिंग आहे ते राहायचंच आणि मग पुढे सगळी चर्चा करून दाखवायची. पूर्ण वेगळे असे प्रश्न असतात, म्हणजे एकाच याच्यात ते वेगळे प्रश्न असतात. समजा ते सिंधू सभ्यताचं शहरीकरण आणि आजच्या नागरीकरणासाठी काय धडे घेता येतील, नाही का. आता हा प्रश्न म्हटल्याप्रमाणे 2 याच्यात आहे. माझ्यात किती वेटेज ठेवावं लागेल, वेटेज कसं तुला वाटतं ठेवावं लागेल? नाही, प्रश्न काय होता की सिंधू सभ्यतेचे नागरीकरणातून आजच्या नागरीकरणासाठी कोणते धडे घेता येतील. आता या प्रश्नामध्ये 2 अँगल आहेत. एक सिंधू सभ्यतेचं नागरीकरण हा एक अँगल आहे आणि दुसरं आजचं नागरीकरण हा दुसरा अँगल आहे. मग आता आपला प्रश्न आहे की याचा किती वेटेज द्यायचं, 80-20, 70-30 का 30-70, 50-50 साधारणतः. कारण आता हे महत्वाचं आहे सिंधू सभ्यतेचं नागरीकरण, पण हे तितकंच महत्वाचं आहे काय आजचं नागरीकरण. का तर पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये सर्वात जास्त नागरिक लोकसंख्या कधी होती, कुठल्या काळात सर्वात जास्त लोक शहरात राहत होते, संख्या बघितली आपण. आजच ना. सिंधूचं एकूण लोकसंख्या 2.5 कोटी आहे. तेवढे तर आपण 4-5 वर्षात ऍड करतो. म्हणजे आज कुठच्या कुठे आपले 145 कोटी. त्यामुळे मग तसं म्हटलं तर सर्वात जास्त नगरी लोक आज भारतात ना, त्या संख्येने बघितलं तर. तेव्हा आजचंही महत्व भरपूर आहे. पण मग सिंधू मग अशा प्रकारे ते ठरलं 50-50. मग सर 2 पेजचं उत्तर असेल तर 1 पेज सिंधूचं नागरीकरण, त्यात काय वैशिष्ट्य होती त्यांची, आणि दुसऱ्या पेजमध्ये आजचं नागरीकरण, त्यात काय सिंधूपासून धडे घेतात. मग पहिल्या पानाचेच थोडंसं म्हणजे आजच्या कशा काय धडे घेतात. मग आज सिंधूमध्ये फुटपाथ होते का रस्त्यांवर, आज आपले फुटपाथ पुण्यात फुटपाथ गायब असतात, आहेत कुठेच कळत नाही. परत असं फुटपाथच नाही आहेत. त्यामुळे घोडे म्हणजे गाड्या माणसं सगळं मिक्सअप होऊन जातात. तर सिंधूत नव्हतं, फुटपाथ वेगळे रस्ते वेगळे. त्यामुळे सांडपाण्याची सोय होती का बरोबर, तर आज सगळं पाणी फिरत असतं, मध्ये डास फिरत असतात आणि त्यात डेंग्यू दरवर्षी 1000 लोकांना होतो, बरेच मलेरिया होतो. मग आपल्यापेक्षा सिंधू बरी होती, त्यांना कळलं होतं डासांमुळे रोग होत होतं, पाणी खूप धोकादायक असतं, काय बरोबर ते पाण्याचं वेगळं हे करतं. असं आपलं दाखवून देत आहे दुसऱ्या याच्यामध्ये. पण हे आजचं, पण आजच्या याच्यामध्ये सिंधूकडनं काय धडे घेता येईल, की आज आपल्या समस्या ज्या आहेत त्याच्याकडे सिंधूकडनं धडे घेताना काय आहे, तर ते दाखवते आपल्याला की सिंधूतलं प्रत्येक शहर एक प्रकार स्वयंपूर्ण शहर आहे, की त्या शहरात लागणार धान्याची सोय त्यांनी त्या शहरातच केली का बाहेर आणत ते साठवून ठेवत, वर्षाच्या सुरुवातीला ते साठवून ठेवत. त्या पूर्ण वर्षाचा धान्याचा साठा असल्यामुळे मग स्थिर पद्धतीने गोष्टी हे करता येतात. किंवा शहराला लागणारं पाणी ते असं खूप लांबून आणत का, 40 किलोमीटर 50 किलोमीटर जसं आपण करतो पुण्यात खडकवासला किंवा मुंबईत तर खूप लांबून आणतो, ठाणे जिल्ह्यात आणतो.
तर ते स्वयंपूर्ण शहरं होती. ते पूर्ण वॉटर हार्वेस्टिंग करत आणि त्या शहराला लागणारं पाणी त्याच शहरामध्ये साठवून त्याचे साठे करून ठेवून ते वापरत. कुठे बाहेर पडून आणत. त्या शहराच्या सिक्युरिटीची काही त्यांनी घेतली होती का? तर हो, तडबंदी आता आज तर ठीक आहे, त्याची एवढी गरज नाही. पण ती सिक्युरिटी काय त्यांच्याची घेतली होती. अशा प्रकारे स्वयंपूर्ण शहरं होती का नव्हती? स्वयंपूर्ण. तसं आजचं नाही. आज थोडं कोविडच्या काळात इश्यू झाला इकडे तिकडे. शहराच्या हालत वाईट झाली लगेच. सप्लायच मिळेना तर दंगी व्हायची वेळ आली. सिंधूकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे. असं सगळं आपण नीट लिहू शकलो तर बरोबर ते म्हणजे मार्क आपल्याला मिळणार. पण मग अशा प्रकारे मग हे 2 आहेत ठरणं. मग समजा आपल्या शहराची 50-50 जण आवश्यक आहे. कधी-कधी 60-40 असू शकतं. असं ते म्हणजे हे करणं आणि बरोबर त्यानुसार लिहिणं, कन्क्लुजन देणं. काय कन्क्लुजन आहे की धडे घेता येतील का? खूप काही. की सिंधू जरी काळक्रमाने मागची असली आणि त्या काळात तंत्रज्ञान जरी मागचं असलं तरी सुद्धा निश्चितच आपल्या त्यांच्याकडे अप्रोच जो आहे तो निश्चित स्वीकारता येईल. त्यांचा दृष्टिकोन जो आहे शहरीकरणाचा तो निश्चित स्वीकारता येईल आणि मग त्या दृष्टिकोनावर आपण काम करायची गरज आहे असं आपल्याला कन्क्लुजन देता येईल. अजून सर आपण जर answer मध्ये एखादा point दिला तर त्याला example substantiate करणं गरजेचं आहे का? हो हो, नेहमीच. कारण काय होतं ना की बऱ्याच वेळेला आपण एखादी गोष्ट अशी मांडतो ते समोरच्याला प्रश्न पडतो की हा पाठ करून आलाय, त्याला खरोखर ते समजलंय. मग आता कसं त्याला पटवून द्यायचं की मला हे समजलंय बाबा, नुसतं हे पाठ करून आलेलो, कसं पटवून देणार? एक्झाम्पल. तुझं एक स्पष्टीकरणामध्ये एक्झाम्पल दिलं तर त्याला कळणार की अच्छा याला हा मुद्दा कळला आहे. नक्की काय त्याला जितके एक्झाम्पल देता येतील ते सुद्धा ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे असे म्हणजे ओरिजिनल. कुठेतरी पाठ केलेले पुन्हा एकदा मग सगळे एकच उदाहरण दिलं. तर एथिक्समध्ये पेपर चेक केल्यावर कळतं की सगळी मुलं एक मेघालयमध्ये एक आय-एस ऑफिसर आहे. त्याने काय केलं होतं की रस्ता बांधला होता सगळ्यांच्या मदतीने. झालं. सगळेजण ते लिहितात. ते मेघालयमधले याने तो इतका एक्झाम फर्स्टेड होईल म्हणजे की अरे काय हे एकच उदाहरण. काहीतरी वेगळी उदाहरण द्या ना. आता वेगळी उदाहरणं दिली पाहिजे थोडक्यात. ते एकच उदाहरण कसं चालेल? मग थोडं वेगळी उदाहरणं कसं काय देऊ? ते पुस्तक वाचलं तर तेच उदाहरण होतं ना. तर एवढंही त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बरोबरची कामं करू नका. तुम्ही पेपर वाचताना वगैरे उदाहरण काढा ना. रोजच्या रोज काय काय चालू असतं. त्यातनं उदाहरणं काढा. मग आपोआप तुमची उदाहरणं इतरांपेक्षा वेगळं असेल. मग भले त्याची म्हणजे छोटं असेल समजा. हे तर खूप मोठं उदाहरण झालं की रस्ता बनवून घेतला. त्याहून एखादं छोटं उदाहरण असतं तर चालण्यासारखं असतं. की काही गणपती मंडळाच्या लोकांनी रस्त्यातले खड्डे स्वतःच बुजवून टाकले. तरी हरकत नाही. पण निदान ते त्यांनी त्यांच्या लेवलला केलं. हे जो चांगला इनिशिएटिव्ह आहे. मग असं ते उदाहरण जरी दिलं ते चालणार काय? ते अगदी आय-एस ऑफिसर काहीतरी केलं असं काय सांगण्याची गरज असं काही नाही. पण ओरिजिनल उदाहरण असलं पाहिजे आणि त्यासाठी मग थोडं मेहनत करणं आवश्यक आहे. म्हणजे पेपर खूप काळजीपूर्वक वाचायचा आणि त्यातनं अशी उदाहरणंही बाहेर निवडून काढायची आणि ती जोडायची बरोबर. या उदाहरणाला हे देता येईल, प्रोबिटीला हे उदाहरण देता येईल, हॉनेस्टीला हे उदाहरण देता येईल, कमिटमेंटला हे उत्तर देता येईल. कमिटमेंटवर मध्ये खूप छान उदाहरण देत होते. मंगलोरमध्ये हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होतं आणि डॉक्टर घरातून निघाला पण ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक जाम पूर्ण कित्येक लांब होतं 2 किलोमीटर. मग तरी काय केलं डॉक्टरने? तो बाहेर पडला कारमधून धावत 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 तो पूर्ण रस्ता गेलाय आणि बरोबर वेळेवर पोहोचून ते ऑपरेशन केलं आणि मग ती घटना गाजली. मग आता त्याची कमिटमेंट होती ना, ते ऑपरेशन महत्वाचं होतं. मग त्याने तसा विचार नाही केला की आता मी काय करू, ट्रॅफिक आहे, ट्रॅफिक सुटेल त्यावेळी पोहोचेल. तसं नाही, तो लगेच निघाला, धावत धावत गेला आणि त्याने शेवटी ऑपरेशन केलंच मध्ये. मग अशी इंटरेस्टिंग उदाहरणं देऊ शकलो आपण की जे एकदम ओरिजिनल आहे तर मग त्यातून एक निश्चित इफेक्ट आपल्याला मिळतो. त्या पेपर वाचूनच काढता आली बेस्ट आहे आणि एका लिमिट नंतर ती कॉपी नाही करते कोणाकडनं. तर ठीक आहे, हे तुम्ही असं लिहायला सुरुवात केली तर बेस्ट आहे. आठवड्याला एक एसे लिहिलात तर उत्तम. एसे हा एक एकदम म्हणजे जॅकपॉट आहे की रिलेटिव्हली कमी श्रमामध्ये जास्त मार्क देऊन देणारा घटक आहे आणि फरक करतो की अनेकांना कमी मिळतो आणि अनेकांना जास्त. कारण मुळात एसे अनेकांना समजलं असं काही विषय. ज्याला समजत नाही त्यांचं तेच स्क्रीन बोल्ड होतो. कारण ते पुढे 1.5 तास एफर्ट घेऊन लिहितात म्हणजे तसं काय अर्थ राहत नाही. कारण त्यांनी विविध दिशा कधी पकडली असेल तर गोंधळ होतो. त्यामुळे मग तसं एसेमध्ये फरक खूप पडतो मार्कांमध्ये. जीएस मध्ये खूप अभ्यास करून सुद्धा लिहावं लागतं पण फार फरक पडत नाही. पण एसे ऑप्शनल आणि काही प्रमाणात एथिक्स या तिघांमध्ये मोठा फरक पडता येतो.
त्यामुळे मग निश्चितच त्याचा पॉईंट्स घेता आले तर त्याचा फरक पडतो खूप मार्किंग सिस्टममध्ये, असं म्हणता का? अजून काय? डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर, जुन्या काळची म्हणत होती. मग ते आता आपल्या एक्झाममध्ये तर खूप आवश्यक आहे, कारण मग हा जो गोंधळ तयार तो होऊ शकतो समजा. पण मग तसं नाही, मग अजून आपण अजून त्याच्यामुळे हे झालं, पॅनिक झालो. तर पॅनिकमुळे काय होणार की जो उलगडणार असेल आपल्याला तर तो उलगडणार पण नाही. पण ते पॅनिक नव्हतं, आपण एकदा नीट बघितलं तर काय तो उलगडू शकतो आपल्याला. कधी कधी असे वेळी उलगडत नाही, पण आपण नेक्स्ट स्टेट जाऊ शकतो ना. पण मग असं पॅनिक होऊन तर काहीच होत नाही. त्यामुळे मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून कळून घ्यायचा प्रयत्न. ते कसं याचं तू वाचला, आपलं प्रतीकचं आपण ठेवलं होतं, प्रतीकच्या मीन्सचा वगैरे, त्याला ते एक्झाममध्ये पॉलिटिकल सायन्सच्या याच्यामध्ये काही प्रश्नच कळेनात. बोला मग एकमेकांकडे बघितलं सगळ्यांनी, काय नाही, सगळे हे. माझा प्रतीकने विचार केला की आता काय नाही येते, ठीक आहे जसं येईल तसं लिहूया. तर लिहिलं, IPS झाला, तो काम करतोय. मग असं आहे, तर ते पॅनिक झालं असं बोलायचं, जर देऊन जातो परत मी पुढच्या वर्षी बघू, असं नाही ना. त्याने काय विचार केला की मला कठीण जातोय म्हणजेच सगळ्यांना कठीण असतो ना. तो अभ्यासून झाला होता, पण त्याला जर कठीण जातोय का, त्याला कळत नाही प्रश्न, सगळ्यांना कळत नसेल. स्पर्धा परीक्षा मग असं वैशिष्ट्य आहे की त्या स्पर्धेतल्या ह्याची ही स्पर्धा आहे आपली. कॉम्प्युटरची स्पर्धा नाहीये किंवा प्राध्यापकाची स्पर्धा नाहीये, त्या मुलांची स्पर्धा आहे. मग ठीक आहे, याला मग त्याने अशा प्रकारे लॉजिक लावून बरोबर लिहिलं आणि त्याला मिळून गेले. मग अशा प्रकारे त्या प्रकारचं हे ठेवणं, प्रेझेन्स ऑफ माइंड, हे खूप आवश्यकच आहे म्हणजे. आणि त्यामुळे मग गोंधळण्यापेक्षा म्हणजे कशा प्रकारे उलगडता येईल त्याच्यावर काम करता आलं तर जास्त चांगलं. किंवा अंदाज घ्यायचा की बाबा हे उलगडतच नाहीये, तर देन यू कॅन स्किप अँड गो टू नेक्स्ट क्वेश्चन. की डोंगर चढता येत नसेल तर काय करायचं, त्याला वळसा घालायचं का चढूनच जायचं. प्रत्येकाला चढून जाणं आपल्या ह्याच्यात फिजिबल, प्रिलिममध्ये पण आणि मेन्समध्ये पण. एखाद्या प्रश्नावर किती वेळ वाया घालवायचा याला लिमिट आहे ना. त्यात आपण जास्त वेळ घालू शकत नाही. येत असेल सोडवता तर ठीक आहे, नाही आलं लगेच स्किप करून पुढचं चांगलं लिहिलं नाही झालं. आता तो पण मग लिहिता येणार नाही. मग अशा प्रकारे हे सगळं बरोबर म्हणजे त्या खूप जास्त अटॅचमेंट होऊन चालत नाही. परफेक्शनिस्ट लोकांचा प्रॉब्लेम होतो, मग त्यांना असं खूप अस्वस्थ आलं होतं की आपण नाही आलं, नाही लिहिला, मग तसं एकदम म्हणजे परफेक्शन असतात ना. तर परफेक्शन हे कुठे असतं, स्वर्गात. आपण पृथ्वीवर आहोत, इथे काय परफेक्ट वगैरे काही नाही. त्यामुळे मग थोडं जजमेंट लागते की बाबा काय येऊ शकते काय नाही, आणि त्याच्यात ऑप्टिमम मार्क नाही समजा. शेवटी इश ऑफ ट्राईंग फॉर मॅक्झिमम मार्क्स, वन शुड ट्राय फॉर ऑप्टिमम. ऑप्टिमम म्हणजे जितकं बेस्ट आहे तेवढं आपण करू शकतो. सगळंच काय आपलं जमलं असं काय नाही, इट्स ओके. अजून ठीक आहे, मग तुम्ही आता काही उत्तर लिहिणार असाल तर ते द्या, चेक करू. आणि आपण तो जो आपला हे आयडिया आहे डबल चेक AI थ्रूपट, की त्यातनं आपलं काही इंटरेस्टिंग इनपुट मिळू शकते, तेही आपण करू. आणि त्यातनं म्हणजे लेट्स होप ही प्रोसेस विल बी इझियर. 4 महिन्यामध्ये आता हे मेन्स होऊ शकतं का, तर त्याचं उत्तर आहे की हो. कारण प्रश्नांची लेवल ही मध्यम असणार आहे, खूप जास्त हाय नाही. 1 सेकंड असा आपला अंदाज आहे की सुरुवातीच्या काळात ते 80 ते 90% प्रश्न थेट अभ्यासक्रमावर उचलून टाकतील. त्यामुळे आता अभ्यास करायचा म्हणजे फक्त काय करायचं, ऍक्च्युली सिलेबस कव्हर करायचं, बाकी काय त्याच्या पुढे करायची गरज नाहीये. तेवढा नीट केला खूप झालं, म्हणजे तेवढंच करायचं. त्यामुळे मग ते शक्य आहे का, तर शक्य पण आहे, तर तो काय एवढा इश्यू नाहीये. आणि पुन्हा मग स्पर्धा परीक्षा, त्यामुळे मग तुमचा अभ्यास बाकीच्यांचा अभ्यास हाच कम्पेअर होणार आहे. तुमची स्पर्धा AI शी आहे का, प्राध्यापकांशी आहे का, नाहीच ना, तुमच्यासारख्याच इतर लोकांशी आहे. मग हे लक्षात घेतल्यावर मग ते लक्षात येईल की ठीक आहे, म्हणजे मग ते करता येणार काय, कारण तुमच्याकडे जेवढा वेळ आणि रिसोर्सेस आहेत तेवढेच इतरांकडे असणार आहेत. तुम्ही कसा तसा बेस्ट वापर करून घेऊ शकता, त्याच्यावर सगळं काही अवलंबून आहे. ठीक आहे, थांबा मग.